नमस्कार मंडळी. कथाकार प्रवीण मानकर यांच्या कथेत तुमचे सहर्ष स्वागत. आत्ता जी क्लिप आपण बघितली ती अभिव्यक्ती या संस्थेच्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये सादर केली होती. माणसाने प्रवास सुरू केला आणि कथेचा जन्म झाला. इथेही प्रवासी मानकर कथाकार झाला. जसा चित्रकार असतो तसा. बॅकपॅकिंग ही प्रवासाची अनोखी पद्धत आहे, जिच्यात कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त आनंद मिळवता येतो. हे मानकरनी अनेक वेळा सिद्ध करून दाखवलेलंच आहे. हे करत असताना अनेक कथ्य तयार होतात. इंग्रजीत याला कंटेंट असं म्हणतात. कथ्य म्हणजे कहने योग्य, कथनीय, जो कहना उचित हो. आपल्या दृष्टीने साध्या साध्या गोष्टी अनन्यसाधारण होतात. बऱ्याच वेळा मी स्वतःला विचारते, अरे मी पण येथे जाऊन आले, मग मानकरला जे दिसलं ते मला का नाही दिसलं. आज आपण काही ऐकण्यासाठी इथे आलेलो आहात. आणि हो, मानकरांचं कीर्तन झालं की मानकर बाबांना तुम्ही प्रश्न विचारू शकता. पण होऊ दे त्याच्या आधी मानकरायण. प्रोग्रामच्या शीर्षकामध्ये अनवट शब्द हा जाणून बुजून वापरलेला आहे. मानकरचं फिरणं, उंडारणं हे खऱ्या अर्थानं मुक्त असतं. प्रत्येक प्रवास अनन्य, असामान्य, सहजपणे अशक्य, दुर्मिळ आणि भन्नाट असा आहे. सौंदर्याची आसक्ती असलेला हा माणूस कमी मळलेल्या वाटा शोधत असतो आणि साहस करतो. मंडळी, बॅकपॅकिंग हा छंद नसून वसा आहे. अहोरात्र तोच विषय मनात. सिंहासारखं जगणं असतं, भीतीवर मात करत. हे जगणं शेळ्या मेंढ्यांचं आयुष्य घालवणं नव्हे. बॅकपॅकरची बायको म्हणून जगणं तर महाकर्म कठीण. कायम टेन्शन असतं. बरं, जायचं नाही असं सांगणार कोण? असं म्हणायची तर सोयच नाही. प्रत्येक साहस हे मृत्यूला आमंत्रण आहेच. हाच प्रकार त्यांच्या माऊली आईंबरोबर होत असतो. आणि म्हणून आम्ही घरातले सगळेजण गप्प बसतो. बॅकपॅकिंगचं विश्व प्रचंड आहे, विविधतेने भरलेलं आहे. याची किंचित झलक बॅकपॅकर मानकर तुमच्यापर्यंत आज पोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यात ज्यांनी मुलाचे सहकार्य केले त्यांचे आभार. आशिष चव्हाण, विनय कुलकर्णी, संजय बिरार यांनी हॉलमधली व्यवस्था बघितली. देवेन कापडनीस आणि राजेश जाधव यांनी दस्तऐवजीकरण केले, त्याबद्दल त्यांचेही आभार. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सोमनाथ काळे, जगताप सर आणि दराडे सर यांची खूप मोलाची मदत झाली आहे. आणि हो, लास्ट बट नॉट लिस्ट, सन बॅनर्सचेही प्रचंड आभार. मनासारखं करणं ज्याच्या नशिबात आहे त्या मानकरांना आता आपण विनाविलंब इथे बोलवूयात. कथा सांग पांथस्ता. एका अनुदिनी ब्लॉगमध्ये बॅकपॅकर म्हणतो, चलता रहूंगा पथ पर, चलने में मैं माहिर बन जाऊंगा. चलता रहूंगा पथ पर, चलने में मैं माहिर बन जाऊंगा. या तो मंजिल मिल जाएगी, या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. चला मंडळी, बॅकपॅकर मानकर यांचं आपण स्वागत करूयात. एकवीस तारखेला सकाळी कस्तुरी सदावर्ते यांच्याकडे जेवायला गेलो होतो आणि तो प्रवासाचा पहिला दिवस होता. संध्याकाळी उल्काचे जे कोणी नातेवाईक आहेत गोडबोले म्हणून, ते खऱ्या अर्थानं गोडबोले होते. त्यांनी मला झोपायला सुद्धा जागा दिली आणि जेवू खाऊ घातलं. पहिला दिवस तर पार पडला मोठ्या आनंदात, कारण काहीही खर्च झालेला नव्हता. दुसऱ्या दिवशी माझा मुक्काम किंवा माझा पुढचा प्रवास लोणार या गावी होता, कारण कित्येक वर्षांपासनं मला लोणार सरोवर बघायचं होतं. समोर क्षितिजावर बघतोय तर तिथपर्यंत सगळं हिरवगार,
हिरवगार म्हणजे पोपटी हिरवा, जसा काही नवीन आलेला रंग, आणि निळ आकाश. औषधाला सुद्धा ढग नव्हते. आणि या सगळ्या वातावरणामध्ये मस्तपैकी रोड चाललेला होता. नागमोडी तर होताच तो, अतिशय गुळगुळीत होता. आणि गुळगुळीत रस्ते बॅकपॅकरला आवडतात. गाडी जणू काही तरंगत होती. पुढचे 20 किलोमीटर मी कधी पास केले आणि लोणारच्या सरोवराच्या समोर उभा राहिलो हे मलाच कळत नाही. आणि मग लगेच तिथे मोठा बोर्ड दिसला, फ्री पार्किंग. मला खूप आनंद झाला असेल असं तुम्हाला वाटतं, पण झालेला नाही. कारण मी जेव्हा फ्री पार्किंगकडे गेलो तेव्हा लोणारची ग्रामपंचायत तिथे होती, खूप वर्दळ होती आणि मला माझ्या सामानाची काळजी होती. म्हणून मग मी काय केलं की फ्री पार्किंगमधनं परत बाहेर आलो आणि बाहेर येता येता रस्त्याला टच करता करता एक ज्यूसचं दुकान दिसलं. ज्यूसवाल्याने नुकतीच भजी काढलेली होती आणि मी विचार केला की इथे आपल्याला गाडी ठेवायला हरकत नाही. म्हणून मी ज्यूसच्या दुकानाच्या शेजारी गाडी ठेवली, आतमध्ये गेलो. शहरी भामटेपणा कामाला आला. लगेच मी 20 रुपयाची पाण्याची बाटली घेतली गरज नसताना, जेणेकरून काउंटरवरच्या माणसाची आपली ओळख होईल. ती झाली. त्याला म्हटलं, तू माझ्या गाडीकडे लक्ष देशील का? तो हो म्हणाला. काळजी करू नका साहेब म्हणाला. गाडी माझी तिथे उभी राहिली. मग मी तिथल्या बाकड्यावर बसलो. बाकड्यावर असा बघत असताना समोर रस्ता चालू होता, जणू काही तुम्ही रस्त्यावर उभे आहेत. पाठीमागे ज्यूसचं सेंटर होतं आणि बाजूला 4-5 म्हातारी लोक बसलेली होती. ती म्हातारी लोक इतक्या मोठ्याने गप्पा मारत होती की जसं मला असं वाटलं की यांच्या बापाचंच हॉटेल आहे की काय. पण 12 वाजले असल्याने मला भूक लागली आणि म्हणून मी भजी विकत न घेता सीताफळं 20 रुपये किलोनी घेतलेली होती ती खायला सुरुवात केली. 4 सीताफळं संपवली. तोपर्यंत त्यांच्या गप्पा मारत ऐकत होतो त्या चौघांच्या. तेवढ्यात कुठून तरी वर्दी आली, सखाराम त्याला 3 चहा दे. त्या पुढच्या एरियामध्ये सखाराम नावाचा 35-40चा माणूस उभा होता. त्यांनी त्याला चहा दिला. इकडे मुलगा, इकडे सखाराम आणि तिकडे ते 4 म्हातारे. माझ्या असं लक्षात आलं की हे कुणीतरी रिलेटेड असावे. म्हणून मी बाबांना सहज विचारलं, ही माझी पद्धत आहे बरं का कॉन्टॅक्ट करायची, की बाबांना विचारलं, बाबा लोणारमध्ये काय बघण्यासारखं? बाबांच्या डोळ्यात प्रकाश पडला. त्यांना आनंदून गेले. बाबांनी जी लिस्ट सांगितली, तू हे बघ, तू हे बघ, तू हे बघ, तू हे बघ. तोपर्यंत माझी सीताफळं संपलेली होती. आणि सीताफळं संपल्यानंतर बाबांचं सगळं ऐकल्यानंतर बाबांना म्हणालो, बाबा तुम्हाला सध्या तर काही कामधंदा नाही आहे ना? नाही म्हणे. बोल, मला चला लोणार दाखवा. अरे बाबा तयार झाले ना. पुढचा 1.5 तास मी लोणारमध्ये फिरत होतो. लोणारमधली जुनी घरं, लोणारमधलं जे मंदिर आहे एक जुनं ते बघितलं. मग ते म्हणे, मानकर आता मी तुम्हाला मारुती दाखवतो. मला मारुतीत इंटरेस्ट नव्हता. म्हटलं काय कारण आहे त्या मारुती? नाही म्हणे, तिथे मॅग्नेटिक फोर्स आहे आणि त्या मंदिरात गेलं की ब्लड प्रेशर कमी होतं. आता माझ्या ब्लड प्रेशरला काहीच फरक नव्हता, पण बाबा म्हणत होते म्हणून मी गेलो. हा प्रोग्राम साधारणतः बाबांबरोबर 1.5 तासात संपला. आम्ही परत हॉटेलवर आलो. हॉटेलवर आल्यानंतर सखारामनी मला विचारलं की काका तुम्ही राहणार कुठे? म्हटलं ते समोर पोलीस स्टेशन दिसतं ना गेटवर, तिथे मी तंबू टाकणार आहे आणि तिथेच मी राहणार आहे. चालेल ना? तिकडे कुठे राहता म्हणे. तुम्ही आता एक काम करा, तुम्ही धार बघायला आले ना. धार हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला. लोणार सरोवरामध्ये गंगेची किंवा ज्या काही नदीची डोंगरामधनं जी धार पडते प्रचंड मोठ्या प्रमाणावर, एवढ्या साईजची, तिला ते धार म्हणतात. हो म्हटलं, मला धार बघायचीच आहे आणि त्याच उद्देशाने मी इथे आलोय. तुम्ही एक काम करा म्हणे, आता तुम्ही धार बघायला जा. बरं, मग काय करतो, माझं 7:15ला दुकान बंद होतं. मी तुम्हाला इकडे सगळे बाकडे लावून देतो आणि बाकडे लावून दिल्यानंतर तुम्ही इथे काय तुमची गादी बिदी असेल ती टाका. ठीक आहे म्हटलं. सिक्युरिटी मिळाली आपल्याला, अजून काय पाहिजे असतं.
तोपर्यंत बाबांची दादागिरी त्या दुकानात माझ्या लक्षात आली होती आणि माझ्या हे लक्षात आलं होतं, काउंटरवरचा मुलगा, त्याचा बाप सदाशिव आणि सदाशिवचा बाप म्हणजे तो म्हातारा. झाली कुटुंबाची ओळख. हे सगळं झाल्यानंतर मी धार बघायला गेलो. तिथे तास गेला, 6 वाजले. जेवणाचे काही माहीत नव्हतं काय करायचं जेवणाचं, म्हणून मी परत हॉटेलवर आलो, तिथे जिथे मी थांबलो तिथे. तर तिथे सदाशिवनी मला विचारलं की काका तुमचं जेवणाचं काय. तर रस्त्यावर जी बाई पूजेचं सामान विकत होती ती म्हणे, आपण असं करू, बाबांना घरून डबा पाठवू. कोणतीही पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट होत असताना बॅकपॅकरने विनाकारण मध्ये मध्ये करायचं नसतं, डेव्हलपमेंट होऊ द्यायची असते. मी म्हटलं अरे वा, जेवणाची पण व्यवस्था व्हायला लागली की काय. तर ती माऊली म्हणे की आपण काय करू, बाबांना संध्याकाळी डबा पाठवू, बाबा इथे जेवतील आणि मग ते इथे झोपतील. म्हातारा एकदम हे झाला, नाही नाही इथे कशाला झोपतील, माझ्या खोलीत झोपतील. तोही विषय संपला. तो विषय संपल्यानंतर बाबा लक्ष्मीला म्हणे, लक्ष्मी तू लवकर घरी जाय आणि ते सगळं बघ. लक्ष्मी गेली. आम्ही जेव्हा 15-20 मिनिटांनंतर त्यांच्या घरी गेलो, ते टेकाड चढत वगैरे वगैरे, अत्यंत साधं घर होतं आणि लक्ष्मी चुली समोर बसलेली होती. वरती छत नव्हतं, चुली समोर ती बसली होती, तिचा स्वयंपाक चालू होता. माझं आगत स्वागत झालं. बाबा म्हणे आधी ते तोंड हातपाय धुवा. खेड्यातलं जास्त ना, बादली आणि तिथलं सगळं, तोंड हातपाय धुवा म्हणे. त्यानुसार मी त्यांच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे तोंड हातपाय धुतले. दर्शन घ्या म्हणे देवीचं. नवरात्र चालू होते. मी त्यांच्या देवाच्या घरामध्ये गेलो. आपल्या घरात आपण काय सजावट करतो अशी सजावट पाहिली. मग मी आतमध्ये आलो, स्वयंपाक चालू होता. बाबांनी माझा ताबा घेतला, कारण कुणाला तरी खांदा हवा असतो, तो मी दिला. म्हटलं बाबा तुम्ही म्हणाल ते मी ऐकायला तयार आहे. बाबांनी आपल्या जीवनाचा अख्खा पट मला समजावून सांगितला. ते किती गरीब होते, त्यांनी मुलांकरता किती कष्ट घेतले वगैरे वगैरे वगैरे. एक पॉइंट असा आला होता की बाबांच्या डोळ्यात फक्त पाणी यायचं उरलं होतं. तेवढ्यात सदाशिव आला. सदाशिवला कळलं की बाबा यांना बोर करतायत. सदाशिव म्हणे थांबाव तुम्ही. त्यांनी त्याची टेप लावली आणि त्याने त्याची टेप एवढी इंटरेस्टिंग लावली की विचारता सोय नाही. ह्या सदाशिवची दाढी मिशा असा कपडे वगैरे काहीही व्यवस्थित नव्हतं. हे माझं आत्तापर्यंतचं इम्प्रेशन होतं गेल्या 4-5 तासामध्ये. जेव्हा सदाशिवनी टेप लावली तेव्हा सदाशिवनी मला सांगितलं की सर मी MPSCची परीक्षा पास झालेलो आहे. मी तिथल्या तिथे हादरलो. म्हटलं मग तू हे काय टेपरी चालवतोय. मग त्याने मला ते सगळा किस्सा सांगितला आणि माझ्या अंदाजाने 2022च्या जेवढ्या काही MPSCच्या परीक्षा झाल्या होत्या त्यांचे रिझल्ट कॅन्सल करण्यात आलेले होते. असं काहीतरी घटना घडली. हा त्याच्यात पीडित होता. मी म्हटलं अरे हे तर फारच तू भन्नाट सांगतोय मला. तो म्हणला हो सर. आणि मग त्याने त्याचं धन सांगितलं मला. तो म्हणे काका आपल्याकडे 3 ट्रक आहे टाटा. बर 2 डिझायर आहे. बर 1 जीप आहे. बर मग तू काय करतो. मग दिवसभर काय करायचं, आपल्या सगळं चालू आहे तिकडे सगळीकडे, पैसे येत आहेत म्हणून मी पोराला मदत करतोय भजी तळायला. तेवढ्यात लक्ष्मीचा निरोप आला, वाढलंय. आता मला वाटलं वाढलंय म्हणजे आम्ही जिथे बसलो तिथून बाहेर कुठे जायचं नाही. दोन्ही ताटं आमच्या आत आली. मी आणि बाबा व्यवस्थित जेवलो. पुरणाची पोळी होती, ती कटाची आमटी होती. पद्धतशीर बॅकपॅकरने कुठेही गेलं तरी न लाजता जेवायचं असतं एवढं लक्षात ठेवा. त्यानुसार मी जेवलो, हातपाय धुतले आणि संध्याकाळी परत आम्ही 2 जण झोपायचं म्हणून तिथेच झोपलो. बाबा माझ्याकडे आणि मी खाली. अतिशय चांगली झोप आली. परत बाबांनी टेप लावली होती, पण ती टेप ऐकता ऐकता मी झोपी कधी गेलो हेच मला कळलं नाही. मी झोपल्यामुळे बाबाही बहुतेक कधी झोपले हे मला कळलं नाही. सकाळी मस्तपैकी उठलो,
बाथरूम, संडास, आंघोळ पांघोळ सगळी ते गरम पाणी वगैरे आलं ते सगळं केलं. खेड्यामध्ये फक्त 30 ml चहा द्यायची पद्धत असते. ती गडबड झाली. मग म्हटलं, लक्ष्मीताई मला आणखीन एक चहा द्या. मोठ्या प्रेमाने दिला. म्हणे, काका तुमचा नाश्ता आता हॉटेलात होईल. ठीक आहे. मी ती माझी गाडी घेतली, परत सगळं सामान लावलं. मी आणि बाबा हॉटेलमध्ये जाऊन पोचलो. परत भज्याचा घाणा तयार होता. या वेळेस मात्र बोहनी मी केली. 30 रुपये दिले आणि 1 प्लेट भजी घेतली. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी मला जो निरोप दिला तो मला आत्ता सुद्धा आठवत आहे. अख्खी फॅमिली रोडवर, सगळे आम्ही गाडीच्या भोवती, सगळेजण एकदम असे हे झाले होते की 20 तासामध्ये काय काय घडलं. माझी त्यांची भेट कधी झाली? आदल्या दिवशी रात्री, आदल्या दिवशी दुपारी 12 वाजता. आणि मी जेव्हा तिथून निघालो तेव्हा जवळजवळ 7 वाजले होते. म्हणजे 19-20 तासांचा सहवास हा इतकं शिकवून गेला, इतकं सांगून गेला की माझ्याकडे कथ्य तयार झालं होतं. ते मी आत्ता तुम्हाला कथन करत आहे. बॅकपॅकरच्या जीवनामध्ये कधी काय घडेल याचा कुणालाच थांगपत्ता नसतो, त्याला स्वतःला सुद्धा. म्हणून मला कोणी विचारलं बॅकपॅकिंग म्हणजे काय, तर ही मी कथा सांगतो. आणि मी हे सांगतो की माणसानं मोकळं सोडून द्यावं स्वतःला. तुमचा विश्वास नाही बसणार, बाबांनी आणि लक्ष्मीनी आणि सखारामनी मला आग्रह केला असता तर मी 1 दिवस थांबलो असतो अजून सहज. कारण ट्रिप मधून निघतानाच मी परत कधी येणार हेच मला माहित नसतं, किंवा ह्या वेळेस नव्हतं. द ट्रिप वॉज डिझाइन्ड इन अ सच अ वे दॅट आय कॅन कंटिन्यू. मी पुढे जात राहणार जोपर्यंत माझी कंबर दुखणार नाही तोपर्यंत. त्यामुळे ह्या उद्देशाने बाबांनी जर मला आग्रह केला असता तर मी 1 दिवस थांबलो असतो, सरोवराला परिक्रमा केली असती 8-10 तासाची आणि नंतर पुढे गेलो असतो. कथा आवडली? यालाच बॅकपॅकिंग म्हणतात. प्रवासाची अत्यंत अनोखी पद्धत म्हणजे बॅकपॅकिंग. बॅकपॅकिंग सांगितल्यानंतर आतापर्यंत मी 75 देशांचा प्रवास याच पद्धतीने केलेला आहे. मोकळं सोडून द्यायचं स्वतःला, जे होईल ते होऊ द्यायचं आणि आपण आपल्याला बसवायचं, ते सगळ्यात महत्वाचं आहे. काहीही प्लॅनिंग नसतं. बऱ्याच वेळा डायरेक्शन फक्त ठरलेली असते, गावं ठरलेली असतात, पण 2 गावांमध्ये 3रं गाव माहीत नसलेलं इंटरेस्टिंग सापडलं तर मी तिथेही थांबतो. असं या ट्रिपमध्ये 2दा-3दा घडलं. ही एनर्जी म्हणा किंवा ही आयडिया म्हणा. आता परदेशात फिरताना तर मी गाडी, घोडं, काही पण कोणतंही वाहन मिळून इकडे तिकडे क्रॉस करत असतो. पण एकदा देशामध्ये प्रवास करत असताना मी झोजिला पास इनोव्हामध्ये कुटुंबासह गाडीत असताना मला समोरून एक स्कूटीवाला दिसला. 100 सीसीची गाडी, स्कूटी. तर मला आश्चर्यच वाटलं. तिथे आपण मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन नीट जाऊ शकत नाही, तिथे हा मोठा स्कूटी घेऊन चालला. त्या दिवशी मी ठरवलं, भारत तर बघितलेला आहे पण पुनश्च एकदा भारत परत बघायचा. आपल्या सवडीने बघायचा, विदाऊट शेड्यूल बघायचा, फक्त झोन ठरवायचे. त्यामुळे पहिली जी मी स्कूटरची ट्रिप केली तिच्यामध्ये मी गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश जवळजवळ 5057 म्हणजे 57 किलोमीटरचा प्रवास केला आणि तो कंप्लीट झाला. आणि जैसलमेरच्या वरनं मी पाकिस्तान बॉर्डरपर्यंत जाऊन आलो. एकदा का तुम्हाला एखादी गोष्ट आवडली की ती तुम्हाला परत परत करावीशी वाटते, बरोबर? म्हणून मी दुसरी ट्रिप काढली. या ट्रिपमध्ये मी नाशिकवरनं निघालो, गोव्याला पोचलो, गोव्याहून केरळात एंट्री केली आणि प्रचंड मोठं वादळ झालं.
गोव्यामध्ये केरळामध्ये एंट्री करताना मला पोलिसांनी थांबवून सांगितलं, पुढे जाऊ नका, रस्ते खराब आहे, उद्या काय होईल याचा भरोसा नाही, म्हणून मी आलो आणि कन्याकुमारीचा प्लॅन पहिल्यांदा फेल गेला. तिसरी ट्रिप सेवन सिस्टर्स. सेवन सिस्टर तिकडे एकदम कोपऱ्यात आहे, राईट. इथून मी गाडी गुवाहाटीलाच नेली. गुवाहाटीला गाडी आल्यानंतर ती पिकअप केली आणि तवांगला गाडी चालवायला सुरुवात केली. तवांग पर्यंत मी स्कूटर नेलेली आहे. 16,000 फुटांवर, त्याच्या पलीकडे अत्यंत कठीण अवस्था. खऱ्या अर्थानं ते एक्स्ट्रीम हे आहे. जाताना ब्रह्मपुत्रा बघत गेलो, काय ऊर भरून येतो ब्रह्मपुत्रेला पाहिल्यानंतर. गंगा किरकोळ वाटायला लागते अशी ती ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा अशी कडेकडेने वाहत होती प्रचंड मोठ्या प्रमाणावर. मी माझे स्कूटर चालवत होतो, डोंगर आफ्टर डोंगर कव्हर करत होतो. तवांगला पोहोचलो, तवांगवरनं बॉर्डरला पोहोचलो, बॉर्डरवरनं परत आलो आणि परत येताना एका ठिकाणी माझ्या असं लक्षात आलं की मानकर, ब्रह्मपुत्रा 4 दिवसापूर्वी तिथून वाहत होती, आज ती इथून वाहते, म्हणजे तुझ्या रस्त्यावरनं ती वाहत आहे. नुकतीच वाहून गेली होती, गाळ साचलेला होता, माझ्याकडे पर्याय नव्हता, इतरही गाड्या चालवत होते, म्हणून मी पण गाडी माझी रेटली. ॲक्सेस सुझुकी. ॲक्सेस सुझुकी गाडी रेटल्यानंतर 5 किलोमीटरवर गाडी बंद पडली. डोंगरात गाडी बंद पडली. मी भ्यालो का? अजिबात नाही. कारण माझा एकच फंडा आहे, जगात चांगली लोक आहेत, कुणीतरी आपल्याला भेटेल, काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. 3 रायडरनी मला मदत केली. अशा प्रकारे केली की त्या एकपैकी एक रायडर मेकॅनिकच होता. त्याने टेम्पररी त्याच्या असं लक्षात आलं की एअर फिल्टरमध्ये तो सगळा गाळ साचलेला आहे, त्यामुळे एअर फिल्टर काम करत नाही, त्यामुळे गाडी पुढे जात नाही. त्यांनी ते एअर फिल्टर बायपास केलं. माझी गाडी एका माणसापर्यंत पोहोचवली, तिथे रिपेअर केली. त्यांना मी सांगितलं, माझी गाडी व्यवस्थित रिपेअर होईपर्यंत तुम्ही मला सोडायचं नाही. तिघेही जण एकमुखाने म्हणाले, सर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जोपर्यंत 50 किलोमीटर प्रवास करत नाही तोपर्यंत आम्ही तुझ्याबरोबर आहोत, काळजी करू नका. त्यामुळे मी त्या तिघांचं नाव ठेवलं ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्यांची नावं सुद्धा मला माहीत नाही. आणि चौथी ट्रिप ही ह्या ट्रिपचं निमित्त सांगतो तुम्हाला मी. आपल्या इथे भटकंती कट्टा नावाचा एक प्रकार चालतो विश्वास लॉन्चच्या तिथे एक माणसाने, पुण्याच्या माणसाने एक प्रेझेंटेशन दिलं. त्या प्रेझेंटेशन होतं विदर्भातील किल्ले. प्रेझेंटेशन कंप्लीट झाल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं, आपण नाशिक, मुंबई, पुणे यांना विदर्भात कोणते जिल्हे येतात हे सुद्धा माहीत नाही. मराठवाडा आणि विदर्भामध्ये काय फरक आहे हेही माहीत नाही. विदर्भ मागासलेला आहे ह्याच इम्प्रेशन खाली आपण आहोत. आपल्याला ह्या परिसराविषयी काहीही माहीत नाही. हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी ठरवलं की पुढच्या 2-3 महिन्यात विदर्भाला जायचं. पहिला सर्च मारला, विदर्भातले जिल्हे सांग. दुसरा सर्च, प्रत्येक जिल्ह्यात काय काय बघण्यासारखं आहे. असं करत 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 मी माझी आयटिनरी तयार केली. इथून इथे, इथून इथे, इथून इथे, इथून इथे, इथून इथे. आणि ह्या ट्रिपमध्ये मी जवळजवळ 19 दिवस विदर्भ बघत होतो. प्लॅनिंग करताना माझ्या एक लक्षात आलं की मी हेमलकसापर्यंत जाणार आहे आणि हेमलकसा नंतर जी नदी जाते त्या नदीतनं झारखंड आणि आपली महाराष्ट्राची बॉर्डर आहे. म्हटलं चला झारखंडलाही जाऊ, म्हणून झारखंडाचं सगळं तयार केलं प्रोग्राम. मग झारखंडानंतर वरती कोण आहे, वरचं जे राज्य आहे छत्तीसगड आहे मला वाटतं, राईट. तिथलंही सगळं बघितलं. अरे म्हटलं हे इंटरेस्टिंग आहे, ते पण प्लॅनमध्ये टाकलं. काही वर्षांपासून मला बिहारला जायचं होतं. बिहार कारण मला माहीत नाही, मला बिहार बघायचं होतं एवढं नक्की, म्हणून मी बिहार ॲड केलं त्याच्यामध्ये. आणि असं करत 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 मी सगळा बिहार कंप्लीट केल्यानंतर माझं लक्षात आलं की आपल्याला कमीत कमी 40 दिवस लागतील. म्हटलं ठीक आहे, 40 दिवस तर 40 दिवस हरकत नाही, पण बिहारपर्यंत
गेलोच आहे तर जरा वेस्ट बेंगॉलही मारून येऊ. बिहारमध्ये मला बौद्ध हा जो धर्म आहे किंवा गौतम बुद्धाने आपल्या आयुष्याचं मेजर वेळ इथे दिलेला आहे. त्याला बुद्ध सर्किट म्हणतात. त्या बुद्ध सर्किटमध्ये जी जी गावं होती ती गावं मला बोलवत होती. हे सगळं प्लॅनिंगमध्ये टाकलं. आता मी दिवस मोजायचं सोडूनच दिलं होतं. म्हणजे वेस्ट बेंगॉल ॲड केलं. वेस्ट बेंगॉल ॲड केल्यानंतर मला वेस्ट बेंगॉलच्या वास्तुशास्त्रामध्ये किंवा आर्किटेक्चरमध्ये खूप इंटरेस्ट होता, कारण मी ते सगळं बघितलेलं होतं. त्यामुळे वेस्ट बेंगॉल ॲड केलं. म्हटलं वेस्ट बेंगॉल एवढं झालंच आहे तर आपण सुंदरबनपर्यंत जाऊन येऊ आणि मग बघू काय करायचं. कोणार्क मंदिर, ओरिसा, हे पण टाकलं प्लॅनमध्ये. मग ओरिसा आलं तर हैदराबादनी काय प्रॉब्लेम केला. हैदराबाद, बेंगलोर, कन्याकुमारी. कन्याकुमारी तुमचं राहिलेलंच होतं ना, म्हटलं कन्याकुमारीला पण जाऊ. अशा पद्धतीने मी माझा प्रवास सुरू केला. विदर्भ कंप्लीट बघितला. लोणार सरोवर तर बघितलंच, पण जिजाऊ मातांचा जिथे जन्म झाला ते ठिकाण बघितलं. नागपूरचं रामटेक बघितलं. रामटेक एकदमच भन्नाट आहे. त्यामुळे विदर्भ इतका बघितला की विचारताच होई नाही. आणि मग मी थोडीशी चौकशी करायला सुरुवात केली की मी झारखंडमध्ये जाऊ की नको जाऊ, किंवा छत्तीसगडमध्ये जाऊ की नको जाऊ, कारण त्या कथा सगळ्या आपण ऐकलेल्या असतात. तर एक जण तिथला जाणकार जो माणूस होता तो म्हणाला, हल्ली सिच्युएशन चांगली आहे म्हणे झारखंडमध्ये. म्हटलं म्हणजे काय रे. म्हणे पूर्वी कसं व्हायचं की माणूस त्या रस्त्याने गेले की ते त्याला मारूनच टाकायचे. हल्ली तसं नाही म्हणे. हल्ली ते तुला थांबवतील, ते तुला घरी घेऊन जातील, 2 दिवस ठेवतील, 4 दिवस ठेवतील, 6 दिवस ठेवतील, काही माहीत नाही. तुझ्याशी गप्पा मारतील, तुला खाऊ पिऊ घालतील आणि मग तुला ते परत रस्त्यावर आणून सोडतील. म्हटलं म्हणजे याचा अर्थ आता सिच्युएशन सुधारली असं तुला म्हणायचं आहे का. तो म्हणे हो. म्हटलं अरे एवढं काही अडलेलं नाही आपलं झारखंडामध्ये. तर मी झारखंड आणि छत्तीसगड कॅन्सल करून टाकले, पण बिहार मात्र कॅन्सल केलं नाही. कारण अट्टाहास मी 3 गोष्टींकरता केला होता. विदर्भ, बिहार आणि वेस्ट बेंगॉल. मग मी काय केलं, ह्या दोन्ही राज्यांच्या कडेकडेने मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये एंट्री केली. नुकताच कुंभमेळा झाला होता आणि स्मार्ट सिटी म्हणून जे काही म्हणतायत, त्यामुळे मी प्रयागराजला गेलो. एवढ्या जवळ येऊन तू माझ्याकडे नाही आला म्हणून राम नाराज व्हायला नको, म्हणून मी अयोध्येला गेलो. अयोध्येला गेल्यानंतर काशीने काय वाकडं केलं. काशीला तर जायलाच पाहिजे. मी काशीला गेलो आणि तिथून मी सासाराममध्ये एंट्री केली. सासाराममध्ये एंट्री करायच्या आधी 5000 किलोमीटर मधले 3000 किलोमीटर संपले होते. सासाराममध्ये एंट्री केली. बनारसचा जो सर्किट रोड आहे, सर्क्युलर रोड आहे, तिथे अचानक मला बोर्ड दिसला कलकत्त्याकडे. अरे म्हटलं कलकत्ता एवढं लांब, हे इथे अचानक कलकत्त्याकडे असा बोर्ड कस काय लावला. म्हणून मी माझ्या मोबाईलमध्ये बघितलं तर तिथे लिहिलं होतं ग्रँड ट्रंक रोड. आणि ग्रँड ट्रंक रोड वाचल्याबरोबर माझ्या मनातला इतिहास जागा झाला. कधीतरी तुम्हाला ग्रँड ट्रंक रोड इतिहास शिकताना येतो. बंगालमध्ये जे लोगाव का कोणतं तरी गाव आहे, तिथपासनं तो सुरू होऊन उत्तर भारतातनं तो अफगाणिस्तानच्या काबूलपर्यंत जाऊन पोहोचतो. मला विनाकारण भारी वाटायला लागलं ना, आपण ग्रँड ट्रंक रोडवरून चाललोय म्हणून. काही कारण आहे का. पण एखाद्या ऐतिहासिक स्थळामध्ये गेल्यानंतर ते व्हायब्रेशन्स फील करायचे असतात. यू आर नॉट ओनली टुरिस्ट बट यू आर ऑल्सो लर्नर. सासाराम मधलं पहिलं मी बिहारमधलं ठिकाण बघितलं, शहासुरीची मॉस्क, शहासुरीचा कबर.
तिथे मला अजिबात मनात आलं नाही हा मुस्लिम आहे तो हिंदू नाहीये वगैरे वगैरे वगैरे. मी गेलो शहासुरीकडे. प्रचंड मोठ्या तळ्यामध्ये त्यांनी स्वतःची कबर बांधलेली आहे. अतिशय उत्तम स्थापत्य. तोपर्यंत मला शहासुरी कोण आहे हे माहीत नव्हतं. शहासुरी कबर आल्यानंतर हॉटेलमध्ये आलं आणि बघितलं शहासुरी कोण होता. शहासुरी हा मोगल राजा होता. त्याला त्याच्या आयुष्यात सत्ता फक्त 4 वर्षाकरताच मिळालेली होती. पण या 4 वर्षामध्ये त्यांनी ग्रांट रोड 14व्या शतकामध्ये पुनश्च एकदा बांधून काढलेला होता. किती जबरदस्त आहे की नाही हे सगळं. प्रवास करता करता तुम्ही अभ्यास करायला शिका. ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. एक अत्यंत श्रीमंत माणूस तुमच्या समोर उभा आहे असं गृहीत धरा. श्रीमंत कशाच्या दृष्टीने? पैशाच्या दृष्टीने? याचं उत्तर हो किंवा नाही आहे असं. पण माझी जिज्ञासा, नवीन इन्फॉर्मेशन मिळवण्याची प्रवृत्ती ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे नवीन इन्फॉर्मेशन मिळवणं, ती पचवणं, तिच्या संदर्भातलं सगळं बघणं, या दृष्टीने मी अत्यंत श्रीमंत आहे. पण सगळ्यात जास्त श्रीमंत म्हणजे माझं नेटवर्क, मित्रांचं नेटवर्क, आलेले अनुभव हे इतके सॉलिड आहेत की 10-12 पुस्तकं तर सहज तयार होतील. सगळे वेगवेगळे अनुभव आहेत. त्यामुळे जेव्हा कुणी बॅकपॅकर असतो त्याने अशा पद्धतीने प्लॅनिंग करायला पाहिजे की आधी रिसर्च करायला पाहिजे की आपल्याला काय बघायचं हे समजून घ्यायचं, कुठे बघायचं हे समजून घ्यायचं, कधी बघायचं ते समजून घ्यायचं. हे समजावून घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं नेहमी की इंटरनेटवर फक्त 50 ते 60% इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. नाही तर मला ग्रँड ट्रंक आधीच मिळाला असता. तिथे गेल्यानंतर कलकत्त्याचा बोर्ड बघितल्यानंतर मला ग्रँड ट्रंक रोड आहे आणि मग माझं ते सगळं क्लिक झालं आणि मग मी रिसर्च केला. हा ग्रँड ट्रंक रोड सिल्क रूटला क्रॉस होतो. सगळा इकडचा बिहार, राजस्थान वगैरेचा जो काही व्यापार चालायचा सिल्क रूटवर तो ह्या रोडवर चालायचा. आणि अजूनही ग्रँड रोड शाबूत आहे. कलकत्त्यामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला ग्रँड रोड मिळतोच. बिहारमध्ये बऱ्याचशा पोर्शनमध्ये तो मिळतोच. त्यामुळे अशा ग्रँड रोडवर मग मी प्लॅन करता करता बिहार कंप्लीट केलं. बिहारचं बुद्ध सर्किट नावाचा एक प्रकार असतो. बुद्धाने तिथे जास्तीत जास्त त्याचं वास्तव्य आहे त्या एरियाला पटना, राजगीर, नालंदा, पावापुरी, बुद्धगया ह्या सगळ्या 100-150 किलोमीटरमध्ये 100च किलोमीटरमध्ये त्याचं सगळं आयुष्य गेलेलं आहे. थोडंसं आयुष्य त्याने सारनाथमध्ये घालवलेलं आहे. सारनाथ ह्या शहराचं वैशिष्ट्य असं आहे की बुद्धाला जेव्हा सगळं कळलं, त्याला ते आलं, सगळं कळलं, तेव्हा त्याचे जे पहिले 5 शिष्य होते तो सारनाथला आला आणि त्याला जे कळलेलं आहे ते त्याने त्या पहिल्या 5 शिष्यांना सांगितलं आणि मग नंतर धर्मप्रसाराला सुरुवात झाली. बिहार हे फारच वेगळं रसायन आहे. माझ्या एक लक्षात आलंय की आपण विनाकारण आपले ग्रह पूर्व दूषित असतात. बिहारमध्ये गेल्यानंतर कदाचित BJP गव्हर्नमेंट, हे गव्हर्नमेंट, ते गव्हर्नमेंटमुळे पण बिहार खूप सेफ झालंय आता. तरीही मी रात्री प्रवास केला नाही, मी दिवसाच प्रवास केला, पण बिहार खूप सेफ झालंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नितीश कुमारनी BJPला असं काही पिळून काढलेलं आहे की बिहारचा एकही रस्ता भिकार नाही राहिलेला नाही. सगळे टॉप क्लासचे रस्ते. त्यामुळे मला प्रवास करताना बिहारमध्ये खूप आनंद मिळाला. इकडे मी हेमलकसाचा शेवटचा जो स्पॉट होता तो प्रकाश आमटे यांना भेटलो. आता प्रकाश आमटे इतका प्रचंड माणूस, हे आपल्याला विनाकारण भीती वाटते ना. मी सकाळी सकाळी हॉस्टेलमधनं बाहेर पडलो, हे आपल्या कोपरी आणि याच्यावरनं चालले होते.
मला नमस्कार करण्याची सुद्धा त्यांना भीती वाटली. म्हटलं हा फारच मोठा माणूस आहे. म्हणून मी त्यांना डोळे भरून पाहिलं. आमची 9 वाजता मीटिंग होती. 7-8 लोकच होते आणि 9 वाजताची जी मीटिंग होती तिथे प्रकाश आमटे आणि त्या ताई समोर बसल्या होत्या आणि आम्ही साधारणतः 8-10 फुटाचं अंतर ठेवून 7-8 लोक बसले होते. ते आले. ते म्हणाले, अरे एवढे लांब का बरं बसले तुम्ही? हाताच्या अंतरावर प्रकाश आमटे होते आमचे. हाताच्या अंतरावर. त्याचं एक कारण प्रकाश आमटेंना हल्ली कमी ऐकायला येतंय, ते पण असू शकेल. पण माणूस सॉलिड हो. ते जे अनुभव, ते जे कष्ट वगैरे ते चेहऱ्यावर दिसतात ना, ते तेज, गप्पा मारणं एकदम कॉमन मॅन सारखं. 15-20 मिनिटांनी आमची भीड चेपली. मग त्याही आम्हाला घरचेच वाटायला लागले. बॅकपॅकरचा गुण आहे बरं का. जर तुम्हाला पहिल्या 5-1 मिनिटामध्ये दुसऱ्याशी कनेक्टिव्हिटी स्थापन करता आली नाही तर यू आर नॉट अ गुड बॅकपॅकर. 2-3 मिनिटातच तुमचे रिलेशनशिप एस्टॅब्लिश झाले पाहिजे. मग तो तुम्हाला घरचा वाटायला पाहिजे आणि तुम्ही त्याला घरचेच वाटायला पाहिजे. असं करत करत तुमचा विश्वास नाही बसणार. आम्ही बाबांशी 2.5 तास गप्पा मारल्या आणि कोणतेही विषय तुमचा विश्वास नाही बसणार. मंडळी, उत्तर भारत, महाराष्ट्र आणि त्याच्यावरचे सगळे राज्य हे व्यसनात अडकलेले आहेत. इतकं वाईट वाटलं मला उत्तर भारतातलं व्यसन आणि हे सगळं पाहून. सगळेजण गुटखा खात आहेत. सकाळी आपल्या नाशिकमध्ये चहाची टपरी जशी असते तशी त्यांच्याकडे चहाची टपरी आणि बाजूला गुटखा तयार करण्याची टपरी असते. 5 भांडी असतात. एका भांडीत तंबाखू, ताक, सुपारी जे काय असेल ते असेल. अर्धा किलो तो सगळं ते टाकतो, मळतो आणि 10,000 रुपये चमच्याने वाटतो सकाळी 7 वाजता. इतकी भयंकर परिस्थिती विदर्भामध्ये. रस्ते चांगले झाले म्हणून काय झालं? रस्ते एकदम टॉप. विदर्भामध्ये तुम्ही कंप्लेंटच नाही करायची नितीन गडकरीच्या अगेन्स्ट. तुम्हाला नितीन गडकरींच्या अगेन्स्ट कंप्लेंट करायची असेल तर एकच चान्स आहे, तो म्हणजे नाशिक आणि रस्ता. मी माझ्या ब्लॉगमध्ये लिहिलंय, ज्या दिवशी नाशिक पुणे रस्ता चांगला होईल त्याच दिवशी महाराष्ट्रातले रस्ते चांगले आहेत असं मी डिक्लेअर करीन ॲज अ बॅकपॅकर. तर ते सगळं बघितल्यानंतर मी खूप पछाडलो होतो. आणि ज्या दिवशी आम्ही 7-8 लोक बसलो होतो तर जळगावचा एक माणूस आला होता, प्रोफेसर होता आणि तो व्यसनमुक्तीवर काम करत होता. त्याने 100 कारणं आणि त्या 100 कारणं व्यसनाची 100 कारणं आणि त्याचे मेडिटेशन एफर्ट्स म्हणजे ते कारणं त्याची उत्तरं किंवा ते कमी कसं करायचं याचं एक पुस्तक तयार केलं. आणि तो म्हणे, तुमच्यासारखा म्हणजे आमट्यांसारखा माणूस हे पुस्तक प्रकाशित करणार आहे याच्यापेक्षा जास्त चांगला माणूस मिळणं आम्हाला शक्य नाही. आणि जवळजवळ 1 तास आमची फक्त व्यसनमुक्ती या विषयावर चर्चा झाली. उद्बोधक होतं हे सगळं. व्यसन न किती याच्यापर्यंत पोहोचलेले, बिहारमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये, उत्तर भारतात, याच्यात सगळीकडे व्यसन चालू आहेत. असं करत 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 मी बिहारमध्ये गेलो. बिहारमध्ये मेन पॉइंट म्हणजे बुद्धगया. गयेच्या जवळ 20 किलोमीटर अंतरावर सुद्धा मला हे माहीत नव्हतं की गया गाव आणि बुद्धगया गाव हे 2 सेपरेट आहेत. या दोघांमध्ये 16 किलोमीटरचं अंतर आहे. मी एकाला विनाकारण विचारलं, गुगल चालू होतं तरी विचारलं की यार मला ते गयाला जायचंय, बुद्धाचं सगळं बघायचंय. तर तो म्हणे तुम्ही गयाच्या रस्त्यावर चालला. म्हटलं मग कुठे जाऊ? तुम्ही बुद्धगयाला जा म्हणे. त्यांनी माझी डायरेक्शन चेंज केली. तो म्हणाले बुद्धगया या बाजूला आहे. मी अशा जंक्शनमध्ये उभं राहिलो की बुद्धगया या बाजूला आहे. तर मला तेव्हा लक्षात आलं की आपला गया हा पॉइंटच नव्हता, आपला बुद्धगया होता. मी बुद्धगयाला गेलो.
बुद्धगया तर अल्टिमेट आहे. माझी अशी इन्फॉर्मेशन आहे, ती बरोबर आहे की चुकीची आहे मला माहीत नाही. बुद्धगयेला बुद्धाचं खूप मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या पाठीमागे पिंपळाचं झाड आहे. तिथे लोक येतात, पूजा करतात. बुद्धांना इथेच सगळं मिळालं, ज्ञान वगैरे असं सांगितलं जातं. मी सगळं ऐकून घेतलं, पण मी रिसर्च केला. रिसर्च असा सांगतो की बुद्धाचं निर्वाण जेव्हा झालं तेव्हा इथे काहीच नव्हतं. किंग अशोकने बुद्ध सत्ता मिळवल्यानंतर तो इतका फ्रस्ट्रेट झाला होता की सगळं मिळूनही त्याला वाटत होतं की शांतता नाही, आणि म्हणून त्याने बुद्ध धर्म स्वीकारला. माझ्या अंदाजाने बुद्ध धर्म स्वीकारणं आणि बुद्धाचं जाणं, निर्वाण, ओके, याच्यामध्ये जवळजवळ 150 ते 200 वर्षांचं अंतर आहे. अशोकाला वाटलं की बुद्ध धर्माचं प्रोपोगेशन झालं पाहिजे, म्हणून अशोकाने आपल्या मुलीला श्रीलंकेला पाठवलं. मी श्रीलंकेमध्ये जेव्हा फिरलो तेव्हा बुद्ध धर्माचा प्रसार अशोकाच्या मुलीने कसा केला हे पाहून आलोय. आय कुड कनेक्ट. हे झाल्यानंतर मी जेव्हा वाचलं तेव्हा हे जे मंदिर आहे ते मंदिर बुद्धाचं मंदिर आहे आणि खूप मोठमोठ्या प्रमाणावर आपल्या इंडियन शैलीमधलंच ते मंदिर आहे. त्याच्या पाठीमागे जे पिंपळाचं झाड आहे ते अशोकाने लावलेलं आहे. ते झाड मोठं आहे याबद्दल काही शंकाच नाही. पण आपण जे म्हणतो ना की ह्याच झाडाखाली बुद्धाला सगळं ते प्राप्त झालं, ते तेवढंसं बरोबर नाही. हे सगळं हळूहळू रिसर्च केल्यानंतर कळतं. अशोकाने हे सगळं घेतल्यानंतर जसं जसं वर्षे पुढे जाऊ लागली तसे मध्ये मुघल येऊन गेले आणि मुघल आल्यानंतर हिंदूंनी त्या मंदिराचा ताबा घेतला होता. ऑब्वियसली बुद्ध धर्म स्थापन झाला, हिंदूंना पसंत नव्हतं पसंत. म्हणून हिंदूंनी काय केलं, बुद्ध मंदिराच्या बरोबर 100 मीटरवर जगन्नाथाचं मंदिर तयार केलं. लेटेस्ट मंदिर आहे, 17व्या-18व्या शतकातलं. इथपर्यंत ठीक आहे. तुम्ही जेव्हा बुद्ध गयेला जाता आणि जेव्हा समोर उभे राहतात तेव्हा तुम्हाला ठरवायचं असतं की बुद्धाकडे जायचं की जगन्नाथाकडे जायचं. कंपाऊंड सेम, लिटरली कंपाऊंड सेम, मध्ये फक्त एक छोटीशी बॅरिकेड आहे लोखंडाची, त्याच्या पलीकडे काहीच नाही. एंट्री सेम. मी आधी बुद्धाकडे गेलो, म्हटलं बुद्ध आपला पर्पज आहे ना, जगन्नाथाला कधी भेटता येईल. बुद्धाकडे गेलो, तिथे अत्यंत सॉलिड शांतता होती. मला 2-3 ठिकाणी शांततेचा अनुभव आला. एका ठिकाणी शांततेचा अनुभव आला म्हणजे शेगावच्या गजाननच्या महाराजांना. तिथेही शांतता होती. मी जेव्हा गेलो तेव्हा कमीत कमी 10 ते 15 हजार भिक्षुक तिथे होते, इंटरनॅशनल कम्युनिटीचे. तो महिना श्रीलंकन लोकांकरता डिव्होटेड होता, त्यामुळे खूप श्रीलंकन येऊन हे करत होते. मी ते सगळं बघितलं, ते मंदिर बघितलं, सगळं बघितलं आणि पाठीमागे त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसलो. बसल्यानंतर शांततेला तडा गेला. आणि हा तडा का गेला? हरे राम हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या चॅन्टिंगमुळे तडा गेला. इस्कॉनचे लोक जगन्नाथच्या रूटवर चाललेले होते आणि त्यांनी जाणीवपूर्वक मंदिरासमोर मोठ्या प्रमाणावर नाच आणि गाणं केलं. त्यांनी त्यांचं नाचावं, काही आपलं म्हणणं नाही. म्हणजे कधी कधी वाईट वाटतं किंवा चुकीचे क्षण आपल्या वाट्याला येतात किंवा ज्याची खंत करावी वाटते, असा क्षण माझ्या समोर येऊन उभा राहिला. अरे म्हटलं, एका बाजूला 15,000 भिक्षुक लोक शांतपणे प्रार्थना करत आहेत, संध्याकाळचे 7:15 झाले आहेत
आणि इस्कॉनचे 100-150 लोक येत आहेत आणि दरवाजामध्ये नाही म्हटलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण घेतलेला गैरवापर, गैरअर्थ, गैर काय असेल ते असो, ते तिथे नाचून जगन्नाथाच्या मंदिरात निघून गेले. खूप वाईट वाटलं मला बुद्धगयेला. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला आनंदच मिळेल याची गॅरंटी नाही. तुम्ही जर विचार करणारे असाल, तुमचं चिंतन शक्ती जागरूक असेल, तुम्ही जिज्ञासू असाल, रिमेंबर वन थिंग, यू आर नॉट अ टुरिस्ट, यू आर अ बॅकपॅकर. तुमचे सगळे सेन्सेस जागे झाले पाहिजे. तुम्हाला त्याच्यावर निरूपण करता आलं पाहिजे, व्यवस्थित त्याच्यावर विचार करता यायला पाहिजे, तरच बॅकपॅकिंगमध्ये मजा आहे. हे सगळं झालं. मी बिहारमध्ये पुढचा स्टॉप घेतला, राजगीर नावाचा. राजगीर नावाचा स्टॉप घेतला. राजगीर ते जापनीज लोकांनी बुद्ध वगैरे बांधलाय वगैरे 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 ते सगळं बघितलं आणि नंतर खाली आलो. खाली आल्यानंतर मला तहान लागली होती. गुरुद्वारा दिसला. गुरुद्वारामध्ये म्हटलं आपण पाणी भरू बाटलीमध्ये आणि निघून जाऊ पुढे. मी गुरुद्वारामध्ये घुसल्याबरोबर तिथल्या सिक्युरिटीने सांगितलं, साब खाना खाके जाओ. सिक्युरिटीने सांगितलं, साब खाना खाके जाओ. 12 तर वाजलेच होते. मी घेतलं उरकून माझं तिथे. अख्ख्या गुरुद्वाराच्या डायनिंग हॉलमध्ये आम्ही दोघच जण जेवत होतो. पण जितक्या प्रेमाने वाढलं जात होतं त्याला काही लिमिटच नाही. म्हणजे इतक्यात आपण अभिव्यक्तीचा वेगळा आविष्कार बघितला. इथे ही वेगळी अभिव्यक्ती बघतोय या समाजाची, शीख समाजाची. इथून पुढे गेलो. नालंदा युनिव्हर्सिटी बघायची असा तर माझा अट्टाहासच होता. 2-2:30 वाजता मी नालंदा युनिव्हर्सिटीत गेलो. नालंदा युनिव्हर्सिटी 7व्या-8व्या शतकातलं खंडहर आहे. तिथे आत्ता काहीही नाही. गेल्या 100-125 वर्षामध्ये तिथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आलं आहे. आणि जो 4 ते 5 मीटरचा जो मातीचा थर बसला आहे तिथे, त्याचं उत्खनन चालू आहे. त्या उत्खननामध्ये भिक्षू लोक कुठे राहत होते, कसे राहत होते, त्यांचे मंदिरं, त्यांचं अध्यापन, त्यांची लायब्ररी, हे सगळं बघायला मिळतं. पण भग्न अवस्थेत, खंडहर. बॅकपॅकरचा सगळ्यात महत्त्वाचा गुण जर असेल तर ही शुड बी एबल टू ट्रॅव्हल इन टाइम. मी जरी 20व्या शतकात उभा आहे तरी समोर 7व्या शतकातलं 8व्या शतकातलं खंडहर जर दिसत असेल तर ते मला इमॅजिन करता यायला पाहिजे की कोणता दगड कुठे असेल आणि हे मंदिर कसं असेल, तरच तुम्ही बॅकपॅकर आहात. ते मी सगळा विचार करत बसलो. 2.5-3 तास तिथे बसलो होतो. ते सगळे खंडहर असे व्यवस्थित बघितले आणि खूप वाईट वाटलं. तक्षशिला ही युनिव्हर्सिटी जळून भस्मसात झालेली आहे. जगातील सर्व ग्रंथ तक्षशिलाच्या लायब्ररीत होते. मानवतेचा अभ्यास किंवा कोणत्याही याचा अभ्यास तिथे होत होता. अख्खी लायब्ररी जळून गेली. म्हणजे खंडहर बघून मला वाईट तर वाटलंच, पण मला आनंदही झाला की 6व्या-7व्या शतकातला माणूस किती प्रगत होता. लिमिटच नाही ना त्याला. हे सगळं बघितलं, वाईट वाटलं, आनंदही झाला, कारण एक अट्टहास कंप्लीट झाला होता. अट्टहासाचे 2-3 प्रकार आहेत. 2च प्रकार आहे. वेडा अट्टहास कधीही करायचा नाही. डोंट रिस्क युअर सेल्फ फॉर डुईंग द थिंग्स फॉर द सेक ऑफ डुईंग द थिंग्स. नेव्हर टेक द रिस्क. माझा रूल क्रमांक 1 आहे की मी सकाळी सूर्य उदय झाल्याशिवाय गाडीला किक मारत नाही.
आणि दुसरा रूल क्रमांक 1 आहे की मी सूर्यास्ताच्या आधी गाडी थांबवलेली असते. त्यामुळे मी इथे पोचायचं, तिथे पोचायचं, ह्याच वेळेत पोचायचं असं काही नाही. पोचलंच पाहिजे असंही काही नाही. नाही पोचलं तर इथे बसू, इथे काय वाईट आहे की नाही. तर हे सगळं बघत असताना माझ्या हातात वेळ होता आणि पावापुरी नावाचा पॉइंट माझ्या प्लॅन मध्ये होता, म्हणून मी पावापुरीला गेलो. इथे कोणाला माहिती आहे पावापुरी काय आहे? नक्की काय? पावापुरीमध्ये महावीरांनी निर्वाण घेतलेलं आहे. द लास्ट ब्रेथ ही हॅज टेकन पावापुरीमध्ये. तर मी पावापुरीला गेलो. प्रचंड गर्दी, कारण मी पावापुरीला दिवाळीच्या आदल्या दिवशी होतो. श्वेतांबरांना विचारलं माझ्याकरता एक रूम मिळेल का, खाट मिळेल का, खाली झोपायला मिळेल का. श्वेतांबर नाही म्हणाले, म्हणे आमचं फुल आहे. दिगंबरांकडे गेलो, बाजूबाजूलाच आहे. दिगंबरांनी तेच उत्तर दिलं. मग मनातलं म्हणत म्हणालो, मानकर तुला आज 500 रुपये खर्च करायला लागतील. मी गेलो, 500 रुपये खर्च केले. 500 रुपये खर्च करत असताना ज्या हॉटेलमध्ये गेलो तिथला हॉटेलवाला सुरतचा निघाला. साहब खाना बाहर नहीं खाने का? म्हटलं क्यों? नहीं वो दिगंबर का मंदिर है ना, उधर भंडारा चालू है, बहुत अच्छा खाना मिलता है. म्हटलं ठीक आहे. म्हणून ज्यांनी मला लॉजिंग नाकारलं किंवा बोर्डिंग नाकारलं, माझी खायची व्यवस्था केली. अप्रतिम जेवण मिळालं. प्रवासामध्ये चांगलं जेवण मिळणं हे खूप महत्वाचं आहे, मनासारखं. नाही तर मनासारखं जेवणच मिळत नाही असं गृहीत धरून चला तुम्ही. त्यामुळे मी तिथे व्यवस्थित जेवलो. आदल्या दिवशी मी महावीरांच्या तिथे एवढी गर्दी होती, आणि मी गर्दी असेल तर लांबूनच कधी कधी नमस्कार करतो, जसं मी कालीमातेला केला. खूप गर्दी कालीमातेला कलकत्त्याला. म्हटलं देवीचं आपल्या वाचून काय अडलं नाही, आपल्याही देवी वाचून काय अडलं नाही, जाऊ द्या. पावापुरीला मी काही सकाळी गेलो नाही, रात्री काही गेलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30ला गाडीला किक मारली, मंदिरासमोर गाडी उभी केली, पावापुरीला दर्शन घेतलं. भन्नाट गाव आहे, भन्नाट. एक प्रचंड मोठं तळं आहे, आणि त्या तळ्याच्या सेंटरला हे महावीरांनी हे केलेलं आहे, समाधी घेतलेली आहे. किंवा छोटंसं म्हणजे एवढ्याच उंचीचं त्यांचं हे आहे, एवढीशी मूर्त आहे, तिथे करतात बा त्यांचं चालू आहे. ह्या मंदिराच्या समोर रस्त्याच्या पलीकडे प्रचंड सुंदर जैन मंदिर आहे. ते महावीर जैन आहेत का कोणते जैन आहेत त्याची, पण मंदिर मात्र जबरदस्त आहे. 15 मिनिटात माझं दर्शन झालेलं होतं, पण त्या जबरदस्त मंदिरामध्ये मी 1 तास घालवला. याचा फंडा माझं थिंकिंग असं आहे की देवात आपल्याला विशेष इंटरेस्ट नाहीये, पण देवांकरता ज्या माणसाने मंदिरं घडवलेली आहेत ना, ते फारच भन्नाट आहे. तुम्ही दिब्रुगडला जा किंवा हे माउंट आबूला वगैरे जा, ती मंदिरं बघितले आणि संगमरवरचं डिझाईन बघितलं की तुमची मती थांबते, कुंठित होते. तास दीड तास केल्यानंतर मी तिथनं निघालो आणि बिहारमधला प्रवास पुढे पुढे सुरुवात झाली. पुढचा स्टॉप पटना. पटना प्रचंड मोठं गाव, इतकं मोठं की विचारता सोय नाही. मला वाटलं घाणेरडं असेल कलकत्त्यासारखं, नाही, एकदम स्वच्छ, एकदम चकाचक, एकदम टॉप. परत नितेशनी पिळलं असेल म्हणून मस्त रस्ते. पटनामध्ये 2 गोष्टी फार बघण्यासारख्या. पटनामध्ये जो गंगेचा हे आहे, पात्र आहे, ते खूपच प्रचंड आहे. आणि त्या पात्राबरोबर JP जयप्रकाश नारायण मार्ग आहे, ओव्हरहेड 20 किलोमीटरचा मार्ग आहे. अख्ख्या पटनाला फेरी मारतो. तुम्हाला जर पटना बायपास करायचा असेल तर तो मार्ग पकडायचा आणि शहरामध्ये कुठेही घुसायचं. डिकंजेशन ऑफ द ट्रॅफिक आय हॅव सीन इन पटना लाईक एनिथिंग. गर्दीच नाही पटनामध्ये. काही झालं की तुम्ही JP मार्गावर जा, तुमचे 5-7 किलोमीटर करा, उतरा, फिनिश. पटनाच्या पुढे वैशालीला जाताना गंगेवर एक पूल बांधलेला आहे. त्याला ते गंगा पूल का असंच काहीतरी म्हणतात. इतका सुंदर पूल बांधलेला आहे,
कारण तो जो पात्र आहे ना तेच जवळजवळ 7-1 किलोमीटरचं पात्र आहे. आणि त्या 7 किलोमीटर पात्रावर गंगेवर पूल जबरदस्त. पटनामध्ये मी गुरुद्वारामध्ये राहिलो. कारण मी ठरवलं होतं पावापुरीला दिवाळी साजरी केली, बरोबर. दिवाळीच्या दिवशी सकाळी मी पावापुरीला साजरी केली, फोटो टाकले. जैन माझा मित्र म्हणे, मानकर तुझ्यासारखा लकी माणूस नाही जो दिवाळीच्या दिवशी पावापुरीमध्ये महावीरांचं दर्शन घेतो. कोणाला काय कोणाला काय. मी ठरवलं होतं की दिवाळीच्या दिवशी कोणाच्याही घरी थांबायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू बी द गेस्ट ऑफ एनीबडी. इट्स माय टाइम. इट्स माय टाइम बिकॉज दिवाळी हा सण मी कौटुंबिक सण म्हणूनच गृहीत धरतो. पाहुण्यांची गर्दी त्या दिवशी आपल्याला नको असते, बरोबर की नाही. म्हणून मी दिवाळी पावापुरीमध्ये घेतली. पटण्याला आलो, गुरुद्वारामध्ये राहिलो. कोहली सर 50 रुपये डॉर्मिटरी, जेवण सगळं त्याच्यात. अजून काय पाहिजे. म्हणजे मला एकदा शंका आली होती, ते 50 रुपये तरी तुम्ही कशा करता घेतात. पण ठीक आहे, हरकत नाही, घ्या. 3 दिवस पटण्यामध्ये होतो मी. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी शीख समुदाय दिवाळी कशी साजरी करतो हे बघितलं. बाहेर पडल्याशिवाय दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीने कशी साजरी केली जाते हे आपल्याला कळणारच नाही. त्या दिवशी मी ह्याच्यात होतो, गुरुद्वारामध्ये होतो. त्या दिवशी मी ठरवलं होतं की मानकर आज काहीही करायचं नाही. आणि मानकरनी लिटरली काहीच केलं नाही. गुरुद्वारामध्ये ग्रंथ साहिब नहीं है तो तख्त है मेरे अंदर में, बराबर है क्या. वो पटना ग्रंथ साहिब नहीं तो और कुछ तख्त, तख्त बोलते हैं उसको. हाँ हाँ हाँ, तो तिथे आहे. अरे काय शांतता आहे तिथे. कुठे इस्कॉन, कुठे हे नाही, काय शांतता. तिथे बसलो 4 ते 5 तास नुसतं बसून होतो. शक्य आहे तुम्हाला. मला शक्य आहे. कारण काहीच करायचं नाही म्हटल्यावर काहीच नाही करायचं, विषय संपला. आपल्याला काही घाई आहे का, कुठे जायचं आहे का, जे काही करायचं उद्या करू ना, काहीच प्रॉब्लेम नाही. ती मला वेगळीच अनुभूती लक्षात आली माझ्या, की आपण जर ठरवलं की काहीही करायचं नाही तर आपण काहीही करू शकत नाही, म्हणजे काहीच करत नाही. तेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे मी 4-5 तास फार चांगले घालवले. आणि हे सगळे घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग मी पटना बघितलं. मला म्युझियम्स बघायला खूप आवडतात. तिथे 2 म्युझियम्स आहेत. एक बिहार म्युझियम आहे, एक पटना म्युझियम आहे. मी पटना म्युझियम मध्ये गेलो. पाऊल टाकल्याबरोबर मला असं वाटलं की आय एम आउट ऑफ इंडिया. युरोपमधलं म्युझियम बघतोय. 400 कोटी रुपये खर्च करून ते म्युझियम तयार केलंय. आणि त्या म्युझियम मधलं कलेक्शन माइंड बॉगलिंग. ज्या ज्या वेगवेगळ्या हे तयार होतात तिथे मूर्त्या आहेत, जे कलेक्शन आहे ते इतकं जबरदस्त आहे की विचारता सोय नाही. हे सगळं बघितल्यानंतर मग मी पटण्यातनं बाहेर पडलो. पटण्यातनं बाहेर पडलो आणि पटण्यातलं अजून एक शहर आहे, त्या शहराकडे चालायला सुरुवात केली. सकाळी 6 वाजता बाहेर पडलो असेल, 15-20 मिनिटात गंगेने परत दर्शन दिलं. आणि जे दर्शन मी आधी घेतलं होतं त्याच्यापैकी इथली गंगा इतकी प्रचंड होती की दोन्ही बाजूला नजर पोहोचत नव्हती. दोन्ही बाजूला नजर कशी नाही पोहोचणार, कारण तो जो हायवे होता तो गंगेच्या नदीतनं चाललेला होता. पुढे 80 किलोमीटर रस्ता आहे तो. आणि टॉप म्हणजे टॉप. भागलपूरकडे मी चाललो होतो. भागलपूर तेच आहे, तिकडे चाललो होतो दोन्ही बाजूला. म्हणजे गंगेचं पात्र किती मोठं असू शकतं हे आपल्याला बनारसला कळत नाही, पटण्याला कळत नाही. ती जेव्हा वरून येते ना पटण्याला आधी,
तिथे कळतं. इतके प्रचंड ते पाहिल्यानंतर मी तर म्हणजे थांबलो 5 मिनिटं एका पुलाजवळ. आणि पुलाजवळ थांबल्यानंतर खाली बघतो तर हजारो लोक आंघोळ करतायत. मी एकाला विचारलं, का रे एवढे लोक इथे का बरं गर्दी झाली? अरे छठ पूजा है ना अभी 2-3 दिन में, उसके लिए वो लोग आ रहे हैं. काय सुंदर नजारा होता. हजारो लोक हायवेच्या पुलाच्या खाली आंघोळ करतायत नदीमध्ये, प्रचंड मोठी नदीमध्ये. फार टॉप आहे. 2-3 दिवस गेले, मी पुढे सरकलो. पुढे सरकल्यानंतर आता मला बंगालमध्ये प्रवेश करायचा होता, मुर्शिदाबाद म्हणून. तर मुर्शिदाबादचा तो रस्ता मी चालायला सुरुवात केली, गाडी चालवत गेलो आणि अचानक प्रचंड मोठं जंगल लागलं. आणि मला शंका आली, म्हटलं काहीतरी आपली मिस्टेक झाली बरं का, आपण चुकलोय काहीतरी. मग मी एक 40-50 किलोमीटर गेल्यानंतर जंगल काही संपेना म्हणून एका ठिकाणी थांबलो. आणि एक समोरनं येताना माणूस येत होता, त्याला विचारलं, म्हटलं यार मैं अभी बिहार में हूँ कि वेस्ट बंगाल में हूँ? तो बोला, सर आप झारखंड में हो. तो म्हणे, काम करना, ऐसे लोनली रोड पे कभी भी खड़ा नहीं रहने का. जिथे चौक असेल, जिथे 4 माणसं असेल तिथेच थांबा, अन्यथा थांबू नका. डोक्यामध्ये ती भीती टाकली. पुढचे 40 किलोमीटर त्यांनीच रट्टा मारला. मग मी थांबायचंच नाही. एका मोठ्या गावात आलो आणि तिथे शिबू सोरेनचं मोठं पोस्टर दिसलं. म्हटलं झालं कन्फर्मेशन बरं का, आपण आता झारखंडमध्ये चाललेलो आहे. मग शिबू सोरेन, त्याचा मुलगा वगैरे असे सगळे पोस्टर बघितले, ते घाणे ते ट्रक्स वगैरे सगळे बघितले आणि त्या मार्गाने मी वेस्ट बेंगॉलमध्ये प्रवेश केला. वेस्ट बेंगॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर मला इतकं भारी वाटलं हायवेला टच झाल्यानंतर. पण आता सेफ झोनमध्ये आले आहोत. म्हणजे ते बिहार वगैरे झारखंडामध्ये जेवढी भीती वाटली तेवढी कुठेच नव्हती वाटली अख्ख्या प्रदेशात. वेस्ट बेंगॉलमध्ये माझं पहिलं स्टेशन होतं मुर्शिदाबाद. मुर्शिदाबादमध्ये एक हजारी दरवाजे नावाचं एक वास्तू आहे, ती बघितली. वेस्ट बेंगॉलमधनं पुढे सरकलो, विष्णुपूर नावाच्या गावात गेलो. विष्णुपूर नावाच्या गावामध्ये 15 मंदिरं आहेत. सगळीची सगळी मंदिरं वर्ल्ड हेरिटेजच्या ताब्यात आहेत. त्यामुळे ती 5 वाजता बंद होतात. मी 3:30ला विष्णुपूरमध्ये होतो. रिसेप्शनला सांगितलं, मला तू लिहून दे की कोणत्या कोणत्या क्रमानं ही 15 मंदिरं बघायची. मंदिरं काही खूप प्रचंड अशातला भाग नाही, छोटी छोटी आहेत. तर मला तू क्रम लिहून दे, म्हणजे मी माझी वेळ मॅनेज करेल. पुढच्या 1.5 तासामध्ये मी सगळी 15 मंदिरं बघितली. फाट 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 फाट. माझ्या एक लक्षात आलं, ही सगळी मंदिरं विटांची आहेत, कुठेही दगडाचा वापर नाही. आपण मंदिरं म्हटलं म्हणजे दगड हाच विषय आपल्या मनात येतो, इथे दगड नाही. तर मी एकाला विचारलं, का रे म्हटलं हे इथे सगळी विटांचीच मंदिरं कशी दिसत आहेत? तर तो म्हणे, सर 14व्या शतकामध्ये म्हणजे त्या मंदिरांची जी निर्मिती झाली, म्हणे या 50 ते 60 किलोमीटर पंचक्रोशीमध्ये दगड नाही. म्हणजे आपण विचारच करू शकत नाही की दगड नाही, असं कसं काय शक्य आहे? प्रवास केला तरच दगड दिसतील तुम्हाला, किंवा एखाद्या दगडाने तुम्हाला कथा सांगितली तरच तुम्हाला ती कळेल. म्हटलं म्हणजे? हो म्हणे, इथे दगड नाही म्हणे. म्हटलं मग काही नाही, ही जी लाल माती आहे ना तुम्हाला दिसते ती पायाखालची, ती माती त्यांनी गोळा केली, तिच्या विटा तयार केल्या, त्या भाजल्या, त्याच्यावर कोरीव काम केलं आणि त्याची मंदिरं तयार केली. अहो, बाईच्या साडीचा जो पदर असतो ना, किनार असते ना, किनार, त्याच्यावर जेवढी बारीक डिझाईन असते तेवढी डिझाईन त्या विटांवर केलेली आहे या लोकांनी. माइंड बॉगलिंग आहे ती विष्णुपूरची मंदिरं. मी पूर्णपणे अभ्यास करून गेलो होतो आणि अशी मंदिरं आणखीन कुठे बघायला मिळतील ते मला माहित होतं. दुसऱ्या दिवशी स्टॉप कल्ना.
कलनामध्ये गेल्यानंतर तर मंदिरं तर पाहिलीच या अशा प्रकारची, पण तिथे राऊंड मध्ये असलेली 2 सर्कलमध्ये असलेली शिवाची टेम्पल्स आहेत. शिव आपल्या हे असतात पिंडी असतात ना, त्यांची टेम्पल्स आहेत. सलग 150-200 टेम्पल्स आहेत, एकमेकाला चिटकून उभे. फार भन्नाट आहे. नंतर तिथली ती मंदिरं बघितली आणि असं करत करत मी बघत गेलो. बोसला फोन लावला. बोसला सांगितलं मी तुझ्याकडे येतोय चंदनपुरीला, परवा आलं तर चालेल का? तर बोस म्हणाला परवा नको येऊ. क्षणभर मला वाटलं तो जे मला होस्टिंग करणार होता ते त्यांनी कॅन्सल केलं. वाईट वाटलं क्षणभर, पण त्याचा दुसरा डायलॉग फार इंटरेस्टिंग होता. तो म्हणे तू परवा नको येऊ, उद्या ये. म्हटलं उद्याच का? म्हणे उद्या षष्ठी आहे. आणि तिथे चंदननगर नावाच्या गावामध्ये देवीची पूजा, धात्रक पूजा का काहीतरी असं म्हणतात, त्याला काहीतरी नाव आहे त्या देवीचं. त्या देवीची पूजा प्रचंड मोठ्या प्रमाणावर होते. माझी इन एनी केस दुर्गा पूजा मिस झाली होती. म्हटलं आपण चंदननगरला जाऊ. माझे सगळे प्लॅन बदलले ट्रॅव्हलिंगचे. 8 तासामध्ये चंदननगरमध्ये त्याने मला वेलकम केलं. 3 दिवस त्याच्याकडे राहिलो आणि चंदननगरमध्ये मी दुर्गा देवीचा जो उत्सव पाहिला. आपण इथे फक्त लुटुपुटीच काहीतरी करत असतो असं वाटलं. 3-3, 4-4 मीटरच्या त्या मूर्त्या, त्याची ती लाइटिंग. चंदननगरमधली लाइटिंग ही जगप्रसिद्ध आहे. याचं एकच उदाहरण देतो. ज्या दिवशी अयोध्येचं मंदिर ओपन केलं, जेव्हा अयोध्या लाइटिंग केलं होतं अयोध्येमध्ये, अख्ख्या अयोध्येमध्ये जे लाइटिंग केलं होतं ते चंदनपूरहून प्रोव्हाइड केलं होतं. चंदनपूरचे 3000 लोक फक्त लाईट करत होते महिनाभर अयोध्येमध्ये. आणि ते बघितलं ना ते लाइटिंग, देवीचं तर ठीक आहे, तर लाइटिंग कायची काही भव्य. आणि अख्खं चंदनपूर लाईटमय झालं होतं. तर चंदनपूर काही छोटं गाव नाही आहे, मोठं गाव आहे. जिकडे जावं तिकडे लाइटिंग. तिथे माझ्या एक लक्षात आलं की कलकत्त्यामधला, वेस्ट बेंगॉलमधला माणूस देवीची जितक्या निष्ठेने आराधना करतो तेवढी निष्ठा महाराष्ट्रीयन लोकांकडे नाही गणपतीची पूजा करताना. न गुलाल, न बत्ती, न जुगार, न दारू, काहीच नाही मांडवाच्या पाठीमागे. प्रत्येक जण डेव्होटी झालेला असतो. अख्खं चंदननगर दुपारी 2 वाजता बंद होतं. बाहेरून कुणालाही प्रवेश नाही. जेवढे लोक असतील त्यांनीच चंदननगर मधली एन्जॉयमेंट करायची. गाड्यांकरता प्रवेश बंद. मंडळी 2 दिवस मी तिथे हे बघितलं. एक दिवस माझा जो होस्ट होता घोष नावाचा, त्याने मला सगळं दाखवलं पायी. दुसऱ्या दिवशी तो म्हणे तुला तो दुसरा मदत करेल. म्हटलं ठीक आहे. मला वाटलं दुसऱ्या दिवशी पण मला फिरायला लागेल. त्याने त्याची हिमालयन आणली. अख्ख्या गर्दीमध्ये मी त्याच्या हिमालयांच्या पाठीमागून तो गर्दीत गाडी चालवतोय. अल्टरनेट पोलीस त्याला ओळखत होता, अल्टरनेट पोरं त्याला ओळखत होते. जसं काही तो गावगुंडा जसा फिरतो ना घेऊन, तसा प्रकार. पण दुर्गा देवीच्या नंतर जी पूजा असते जगामधली दुर्गा देवीची, त्याला धात्री पूजा का असं काहीतरी म्हणतात, तर ती पूजा मी बघितली आणि मजा आली एवढंच सांगतो. तिथून मी कलकत्त्याला आलो. सुंदरबनचा डेल्टा मला बघायचा होता. सुंदरबन डेल्टा हे कोणाला कोणाला माहिती काय आहे? ओके, सांगतो. बंगालचा उपसागर इथे आहे आणि 3 मोठ्या नद्या समुद्राला मिळतात. त्या जेव्हा मिळतात, 3 मोठ्या नद्या म्हणजे माल्टा नदी, ब्रह्मपुत्रा आणि गंगा. त्या जेव्हा मिळतात तेव्हा एक असा पृष्ठभाग तयार झालेला असतो. त्या दऱ्याखोऱ्यात नाही, एक पठार तयार झालेलं असतं. त्यामुळे ह्या नद्यांच्या अशा ट्रिब्युटरीज तयार झालेल्या असतात आणि त्या समुद्राला जाऊन मिळतात. 6 महिन्यापूर्वीच गंगेला, जिथून गंगा म्हणतात अशा देवप्रयागला मी आणि उल्का गेलेलो होतो. तिथपासून गंगा
तिथपासून गंगा जो काही गाळ आणते स्वतः बरोबर तो त्या डेल्टात आहे. बरं, समुद्र गाळ ऍक्सेप्ट करत नाही. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. समुद्र गाळ ऍक्सेप्ट करत नाही, त्यामुळे समुद्र तो गाळ इकडे लोटत असतो आणि ह्या नद्या तो आणत असतात. जगातला हा असा एकमेव डेल्टा आहे, युनेस्कोनी ताब्यात घेतलेला डेल्टा आहे. ह्या डेल्टाचा 30% भाग वेस्ट बंगालमध्ये आहे, उरलेला सगळा भाग बांगलादेशमध्ये आहे. हे जर आता मारामारी झाली नसती ना आपली बांगलादेश बरोबर, तर माझा ओरिजिनल प्लॅन बांगलादेशमध्ये जाऊन डेल्टा बघायची होती. कारण बांगलादेशचा डेल्टा तर अजून सिरियस आहे. ह्या डेल्टामध्ये मी प्रवास केला 6 ते 7 तास, दिवसभर प्रवास करत होतो. तिथे ते आहेत त्यांचे हे. त्या माणसाने बोलता बोलता सांगितलं, मी म्हटलं अरे हे काय जबरदस्त झाडी आहे इथे. झाडी म्हणजे एक टिपिकल वनस्पती बरं का, ते झाडं असतात ते. तो माणूस मला म्हणाला की आपण जेव्हा जमिनीतलं झाड बघतो तेव्हा मुळं खाली जातात, बरोबर. डेल्टा मधली जी झाडं तयार होतात, जे जंगल तयार होतं त्याच्यातनं मुळं वर येतात. आणि ते बघितलं ना मी, सगळ्या झाडांची मुळं वर. जर सगळ्या झाडांची मुळं वर असेल तर चालणं इम्पॉसिबल आहे. अशा परिस्थितीत बंगाल टायगरने स्वतःला अकोमोडेट केलेलं आहे. बंगाल टायगर हा सगळ्यात जास्त टेररिस्ट टायगर आहे, जो माणसावर पाण्यातनं येऊन झेप घालतो आणि घेऊन जातो. बंगाल टायगर उत्तम प्रकारचं स्विमिंग करतो. आता आम्हाला सगळ्यांना बंगाल टायगर बघायची इच्छाच होती, ती काही कंप्लीट होत नाही. कारण तो प्रदेशच, आपल्याकडे असलेल्या प्रदेशाची साईज 1200 चौरस किलोमीटर आहे. विचार करा, 1200 चौरस म्हणजे किती. ह्या 1200 चौरस मध्ये 200 ते 250 चौरस मध्येच फक्त विजिटर्सला जाता येतं. उरलेला 500-600 चौरस किलोमीटर जो भाग आहे तिथे ओर जंगल आहे. आणि उरलेला 300-400 चौरस किलोमीटर आहे तो त्यांनी लोकल फिश जे गोळा करतात, फिशिंग करतात, त्यांच्याकरता ठेवलेला आहे. ह्या डेल्टामध्ये मी उडणारे मासे बघितले. सहज असं डोकवलं तर एका याला तो मासा उडत होता. तो जास्त उडत नाही, तो साधारणतः 1 फूटच उडतो. हा मासा 95% त्याचं आयुष्य पाण्याच्या बाहेर घालवतो. तो पाण्याच्या बाहेर घालवतो म्हणून त्याला कल्ले नाहीत. कारण मासा जेव्हा पाण्याच्या आत असतो तेव्हाच तो कल्ल्यांचा वापर करतो याच्याकरता, म्हणून त्याला कल्ले नाही. म्हणून तो वर जगू शकतो. तो 1 फूटच वरती उडू शकतो किंवा एखाद्या फांदीवर बसू शकतो. त्यामुळे ही जी जैवविविधता आहे ती तिथे खूप अनुभवायला मिळाली. माणूस साधारणतः निसर्गात प्रवास करतो तो आनंद मिळवण्यासाठी. काश्मीरला का जातो? ते सगळं बघायला. इतर ठिकाणी का जातो? निसर्ग बघायला. सुंदरबनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आनंद मिळत नाही. ॲट्रॉसिटी ऑफ द नेचर, नेचर किती भयानक असू शकतं हे तिथे आपण दर 4 तासांनी बघू शकतो. याचा अर्थ असा की मी जर सकाळी 8 वाजता इथून बोट पकडली असेल ह्या पाण्याच्या लेव्हलवरनं, जिथे सगळीकडे गाळ आहे त्या गाळात मी जर बोट पकडली, दुपारी मी जेव्हा 4 वाजता परत आलो तेव्हा पाण्याची लेव्हल 4 मीटरनी बदललेली असते. म्हणजे लो टाईड आणि हाय टाईड मध्ये 4 मीटरचं अंतर आहे. 4 मीटर म्हणजे किती झालं? ते जबरदस्त झालं ना. आणि मी तो गाळ पाहून प्रसन्नता वाटतच नाही, पण आपण एक काहीतरी वेगळं बघितल्याचं समाधान मिळतं की जे नॉर्मल माणूस आपण बघूच शकत नाही ते बघितलं. असं करता करता मी बंगालमध्ये घुसल्यानंतर खूप काही बघितलं, पण थोडक्यात महत्त्वाचं सांगितलं. बंगालमध्ये घुसल्यानंतर तिकडनं परत आंध्रमध्ये वादळ आलं. माझे कनेक्शन्स होतेच, मला ओरिसामध्ये जायचं होतं. मी त्यांचा अंदाज घेतला की करू का रे म्हटलं प्रवासाला सुरुवात ओरिसामध्ये उतरायला.
तेव्हा मी सुंदरबनमध्ये होतो. तर मला दोघा तिघांनी सांगितलं, रस्ते खूप खराब झालेले आहेत, तू शक्य होईल ते अवॉइड कर. म्हणून वादळ या कारणासाठी माझं दुसऱ्यांदा कन्याकुमारी कॅन्सल झालंय. म्हणजे आता भारतात काय बघायचं राहिलं आहे स्कूटरवर. ही माझी 4थी ट्रिप होती. 5वी ट्रिप नाशिक ते कन्याकुमारी, कन्याकुमारी ते परत. जाताना कोस्टलनी जाणार, येताना बेंगलोरवरनं परत येणार. आणि ही माझी आयुष्यातली शेवटची स्कूटरवरची ट्रिप असेल. हे आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आहे, माझ्या बायकोसमोर, आईसमोर वगैरे, कारण त्यांना एकदा तरी अजून त्रास होणार आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी शेवटचे 10 मिनिटं माझ्या होस्ट लोकांबद्दल सांगतो आणि मग आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करू. चालेल? 55 दिवसापैकी 51 दिवसांपैकी 33 दिवस मी कुणाच्या ना कुणाच्या घरी राहिलेलो आहे. कुणाच्या ना कुणाच्या घरी राहणं याची तुम्हाला कल्पना सुद्धा करता येणं शक्य नाही. कारण मला कुणाच्या ना कुणाच्या तरी घरी गेल्यानंतर आपल्याला सगळं व्यवस्थित मिळतं याची चांगली जाणीव आहे. 2 पैसे वाचतात. हे जरी खरं असलं तरी तुम्ही एखाद्या परक्या गावामध्ये एकटे आहात ही जाणीव फार डेंजरस असते. सोलो ट्रॅव्हलिंगचा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज असेल जो मला नेहमी रात्री झोपताना जाणवतो, तो म्हणजे ह्या अख्ख्या शहरामध्ये मी एकटाच आहे, मला कुणीच ओळखत नाही. जर मला कुणी होस्ट केलं तर ते 500-600 रुपये जाऊ द्या, उद्या जर मला काही बरं वाईट झालं तर देर इज वन कनेक्शन विच बिलॉंग्स टू माय होस्ट. दॅट होस्ट विल कनेक्ट मी टू माय फॅमिली. हे जे फिलिंग आहे ना कम्फर्टचं, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि 51 दिवसांपैकी 33 दिवस मी कोणत्या ना कोणत्या कुटुंबाबरोबर राहत होतो. आता एवढ्या कशा काय माझ्या ओळखी? माझ्या नाही ओळखी. काही माझे नातेवाईक असतील, काही नातेवाईकांचे नातेवाईक असतील, काही नातेवाईकांच्या नातेवाईकांचे नातेवाईक असतील. मला काय फरक पडतो? एक रात्र तर काढायची. किंवा माझे काही मित्र आहेत, माझं अख्ख्या जगात नेटवर्क आहे, त्याच्याबद्दल तर शंकाच नाही. आणि काही काही नेटवर्कमधले माणसं किंवा आमचे मित्र इतके ॲक्टिवेट होतात, मी जेव्हा सुरुवात करतो तेव्हा समोरून प्रश्न येतो, तुझं काही आहे का व्यवस्था, प्रयागमध्ये आहे का कोणी? मी जर उत्तर नाही दे तर ते सांगतात असं असं आहे, हा त्याचा नंबर आहे, त्याच्याशी बोल, तुझी व्यवस्था होऊन जाईल. 33 ठिकाणी असं झालं. मोठं गाव, छोटं गाव, मध्यम गाव. जबलपूरला गेलो. 2-3 होस्ट सांगतो, किती इंटरेस्टिंग होस्ट आहे. जबलपूरला गेलो, त्यांनी ते लोकेशन पाठवलं त्या डॉक्टरनी. त्या लोकेशनवर मी गेलो आणि उभा राहिलो रस्त्यावर. प्रचंड मोठी, आपलं वोकाटचं एक हॉस्पिटल आहे ना, असे त्यांचे 2 हॉस्पिटल आहेत. तिथे उभं राहिलो मी. म्हटलं आपण चुकलो तर नाही पत्ता, म्हणून मी दुबेला फोन केला. दुबे म्हणे नहीं तुम बराबर आए हो, चिंता मत करो, उधर वो सिक्युरिटी उसको बोलो डॉक्टर के पास जाने का है. सिक्युरिटीला सांगितलं. सिक्युरिटी एकदम अलर्टमध्ये, त्यांनी डायरेक्ट मला डॉक्टरच्या याच्यात नेलं. इट वॉज अ कॅन्सर हॉस्पिटल. वोकाट साईजचे डबल. दुबे तर काहीतरी ऑपरेशनमध्ये होता. दुबेची बायको आली, आमच्या गप्पा सुरू झाल्या. तिला मी पहिल्यांदा बघतो, ती मला पहिल्यांदा बघते. इतक्या भन्नाट गप्पा सुरू झाल्या. 15-20 मिनटं लगेच दुबे आला. तर दुबेने तिला विचारलं, इथे काय बसते म्हणे हॉस्पिटलमध्ये, चल घरी जाऊ आपण. म्हटलं चला, माझं काहीच म्हणणं नाही. मी गाडी तिथे लावली, सामान तिथेच पडलं, मी त्यांच्या पाठीमागे गेलो. हॉस्पिटलच्या शेजारी 125 वर्ष जुनी असलेली हवेलीमध्ये मी घुसलो. भन्नाट हवेली, जुनी हवेली. 8 डॉक्टर माझ्या स्वागताला लाईनमध्ये उभे होते. म्हणजे ते डॉक्टर नवरा बायको, त्यांचे 3 मुलं, तेही डॉक्टर, त्यांच्या सुनाई डॉक्टर. बरं, आता तुम्ही स्वागत करा ना, माझं काही म्हणणं नाही. ते असे लाईनशीर उभे राहिले, मी असा उभा राहिलो आणि आमच्या गप्पा मारायला सुरुवात झाली. कुणीतरी विचित्र प्राणी आपल्याकडे आला आहे याची जशी
एक असते ना उत्सुकता. त्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला. तुम क्यों करते हो ऐसा? म्हटलं काही नाही बाबा, उगीच करतो मी. नाही म्हणे काही व्यसनमुक्ती वगैरे. अजिबात नाही म्हटलं, कोणाला शिकवायची तर माझी इच्छाच राहिलेली नाही. मी स्वांत सुखाय, स्वतःला आनंद मिळतो म्हणूनच फिरत असतो. हे त्यांना काही आवडलं नाही. नाही म्हणे असं शक्यच नाही, सगळेजण कारणाकरता फिरत असतात. बरं म्हटलं, चाललं तुमचं. अशा प्रश्नावर प्रश्न, तुमचा विश्वास नाही बसणार. 1 तास मी त्या चौकात उभं होतो त्यांच्या पोर्चमध्ये. कोणाला तरी, ती जी आली होती ना कविता, तिचं नाव, ती मोठी सून होती. मग कविताच्या लक्षात आलं की मला उभं राहून कंटाळा आलेला आहे, मी आता 100-125 किलोमीटरचा प्रवास केलाय. कविता म्हणे, मंडळी आता आपण आतमध्ये जाऊ. तर आता आतमध्ये गेल्यानंतर नॉर्मली माणूस बाहेरचा आला की आपण हॉलमध्ये बसतो. नाही, मला डायरेक्ट डायनिंग टेबलवर घेऊन गेले. परत माझ्या भोवती डायनिंग टेबलवर एका बाजूला भजी तळली जात होती, ती भजी वरच्यावर येत होती. तिथे मी 2 तास घालवले. 9:30 वाजता मी उगीच प्रश्न केला, अभी मैं जाऊ क्या, मेरे को खाना खाने के लिए जाना पडेगा. हा प्रश्न चुकीचा आणि जाणीवपूर्वक केलेला होता. कारण संध्याकाळी आपली जेवायची काय व्यवस्था आहे याची छानबीन चालू होती. ते म्हणे बाहर जाने की क्या जरूरत है, आप तो हमारे साथ ही खाना खाएंगे. मैं बोला ठीक है, अभी मैं वॉश लेने के लिए जाऊं. जा म्हणे, मी तुला तुझी रूम दाखवते. मला वाटलं होतं हवेली मधली कुठली तरी रूम मला ते देतील. ते म्हणे आमच्याकडे उद्या ना पाहुणे येणार आहे, त्यामुळे तुला मी हवेलीची रूम देऊ शकत नाही. ठीक आहे म्हटलं, मला पडायला जागा पाहिजे फक्त. त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमधली जी रूम त्यांच्या नातेवाईकांकरता एकदम वेल कंडिशन्ड असते, ती तिथे मला घेऊन गेले. हॉस्पिटलमधली रूम, एका बाजूला पेशंटचा आणि एका बाजूला त्याच्या बरोबरचा. झोप म्हणे तू इथे, चालेल का तुला? चालेल म्हटलं. म्हणजे मनातल्या मनात म्हटलं, फुकट मिळतंय ना, सिक्युरिटी आहे ना, सकाळ संध्याकाळचं जेवण झालंय ना, काहीच विषय नाही, झोपतो म्हटलं इथे. म्हटलं मला फक्त एकच चॉईस करायला लागेल स्वतःला, पेशंटच्या रूमवर झोपायचं की इकडच्या याच्यावर झोपायचं. मला एक माहिती होतं की पेशंटच्या रूमवर ते काय असतं, रेक्झिन टाकलेलं असतं, त्यामुळे मी इकडे झोपलो. परत गेलो, परत गप्पा सुरू. ह्या गप्पांमध्ये जैन नावाची एक डॉक्टर त्यांच्याशी असोसिएट होती. ती म्हणे, मानकर साहब आप कल हो क्या? है, क्यों? मैंने कल हमारे घर नाश्ते के लिए आना. शायना म्हटलं, हरकत नाही म्हटलं, तुम्ही 2 दिवस नाश्ता दे जाल तर 2 दिवस पण मी थांबीन. तर मग तिने इन्फॉर्मेशन दिली. म्हणे माझा नवरा दिल्लीवरनं येतोय जबलपूरला, तर त्याच्याशी तुमच्या गप्पा होतील. ठीक आहे म्हणे, तो पण असा तुमच्यासारखा फिरणार आहे. म्हटलं कोण आहे तो? पेप्सी कोलाचा प्रोसेसेस करणारा एशिया पॅसिफिकचा इन्चार्ज होता तो. दुसऱ्या दिवशी गेलो ना, डॉक्टरीनबाई म्हणे, मानकर आय एम रिअली सॉरी. म्हटलं काय झालं? डॉक्टर भेटले ना मला, आता अजून काय? नाही म्हणे, आय हॅव टू रश फॉर द पर्पज ऑफ ऑपरेशन, प्लीज गो अहेड. मी आणि डॉक्टर 2 तास गप्पा मारत होतो. डॉक्टरनी मला काही काही विशेष सूचना वगैरे दिल्या आणि मग अशा पद्धतीने माझा त्या दुबे कुटुंबाबरोबर हे झालं. निघायची वेळ आली. 3ऱ्या दिवशी मी दुबे कुटुंबानं सांगितलं की मी उद्या सकाळी निघणार आहे. कविता सगळ्यात मोठी सून, मैं 6 बजे उठती हूँ, आप 4:15 बजे तैयार होके हवेली पे आना, हम चाय पियेंगे, बाद में तुम जाना. गेलो मी चहा प्यायला. तिथे चहाची तर गरज असतेच. इडली, डोसा आणि वडे असे तयार होत होते. 6:30ला माझ्या घरता एवढी सगळी प्रिपरेशन. म्हटलं कविताजी, असं उगीच म्हणाल बरं का, कविताजी आप कितना परेशान? नहीं बोले, हमारे आजी ने हमको बोला है कि कोई घर से सुबह निकलेगा तो उसको भूखे पेट नहीं जाए. म्हणजे आपण जे म्हणतो ना अतिथी देवो भव, मला तर उलट वाटायला लागलंय. यजमान देवो भव. यजमान हा सुद्धा एक प्रकारचा देवच असतो. प्रयागला गेलो. अविनेंद्र नावाचा माझा मित्र आहे. तो म्हणे तेरा प्रयाग में हो गया. म्हटलं क्या हो गया? नहीं बोले हो जाएगा. हो म्हटलं हो गया आणि हो गया जाएगा इसमें फरक है, वापिस बात कर. मग त्याने परत 5 मिनिटांनी फोन केला, हो गया तू उनके तरफ जाना. मी गेलो. ते घरही डॉक्टरचंच निघालं. 1 रूम 2 रूम किचनचं घर होतं, एकदम कॉम्पॅक्ट. डॉक्टर साहेब काही नव्हते. ती शिखा नावाची बाई होती,
सुबोधची बायको. मला फक्त नावच आठवतात बरं का, म्हणजे नावच माहिती आहे, त्याचं आडनाव काय हे सुद्धा अजून माहीत नाही आहे. 2 दिवस राहिलोय मी तिथे. तर ती शिखा माझ्या समोर बसली, चहा दिला, कचोरी दिली, काय ते दिलं. 7 ते 9:30 पर्यंत मी आणि शिखा गप्पा मारत होतो. शिखा म्हणजे सरदारी. कुणाला तरी खांदा हवा असतो, कुणाला तरी ऐकणारा माणूस हवा असतो. माझा कंप्लीट कान तिला देऊन टाकला. तिने 1.5 तासामध्ये तिची हिस्ट्री आणि जॉग्रफी सगळी सांगितली, मागच्या 3 पिढ्यांची. तिची हिस्ट्री अशी होती की तिचे आजोबा जेव्हा 1947 मध्ये फाळणी झाली तेव्हा लाहोरमधनं इकडे आले होते. लाहोरमधनं इकडे येताना त्यांच्या कुटुंबाची ताटातूट झाली. अख्खं कुटुंब इंडियात पोहोचलं. कुटुंबाचा जो प्रमुख होता तो लाहोरमध्येच अडकला. या दोन्ही कुटुंबांची भेट 10 वर्ष झालेली नाही. इकडे हे कुटुंब वाढतच होतं. जेव्हा त्या कुटुंबातल्या मुलीचं लग्न ठरलं त्या दिवशी बाय चान्स ते बाबा आले लाहोरवरून. मग मी तुला विचारलं की तू हरियाणाची, हा पंजाबचा, हे तुमचं जमलं कसं काय? मग तिने ती सगळी हिस्ट्री सांगितली की माझा नवरा म्हणजे माझा होस्ट, यजमान, तो फिजिओथेरपिस्ट आहे म्हणे. मला एक दिवस ॲक्सिडेंट झाला म्हणून मी त्याच्याकडे फिजिओथेरपी घ्यायला जायचे आणि फिजिओथेरपी करता करता हे सगळं झालं. 9:30 वाजता डॉक्टर आले. डॉक्टरांनी म्हटलं, सुबोध, तुम्हारी सब कुंडली अभी मेरे हाथ में है, वो दौराना मत, दुसरा कुछ है तो बोलो. म्हणून मग सुबोध बरोबर गप्पा मारल्या. दुसऱ्या दिवशी मी त्रिवेणी संगमावर गेलो. मला ते जुने दिवस वगैरे आठवले. त्रिवेणी प्रयाग एकदम कंजेस्टेड आहे. ती गाडी चालवली. संध्याकाळी 5-5:30 वाजता आलो. तर सुबोधला सहज म्हणालो, यार क्या ट्रैफिक है, पूरा मजा नहीं आई, बहुत थकावट महसूस होती, क्लिनिक में आना. म्हटलं म्हणजे? मैं देता हूँ ना आपको मसाज, क्या चिंता करते हो. मी त्याच्या क्लिनिकमध्ये गेलो. क्लिनिकमध्ये गेल्यानंतर त्यांनी 15 मिनिटाकरता ट्रॅक्शन लावलं, मान मोकळी केली. बरं, आपलं असं आहे, एकदा बोट दिले की आपण हात पकडतो. म्हटलं, डॉक्टर साहब ये मान का तो हो गया ठीक से, बाकी का क्या, शरीर का मसाज वगैरे चाहिए क्या, करके देता हूँ. त्याने स्वतः मसाज दिला मला, ते आयुर्वेदिक तेल बिल घेऊन. आता हात तर आपल्या हातात आलाय, आता अख्खा हात पाहिजे ना आपल्याला. म्हटलं एक काम करो ना डॉक्टर साहब, मेरे पूरे जॉइंट्स ठीक से है की नहीं वो तुम्हें चेक कर दो. त्यांनी माझा प्रत्येक जॉईंट चेक केला. माझ्या शरीरामध्ये एकच डिफेक्ट आहे, हा मागतात पाठीमागे जात नाही, एवढाच इथे प्रॉब्लेम आहे, जे मला माहिती होतं. असे भन्नाट यजमान मिळतात, भेटतात. आणि लोकांचं अगत्य पाहिलं की मी तर गारच होऊन जातो. गोंड पिंपरी नावाचं विदर्भामध्ये गाव आहे. माझा आणि त्यांचा काही संबंध नाही. माझ्या 3ऱ्या माणसाने सांगितलं, मानकर तू गोंड पिंपरीला जा, त्यांच्याकडे थांब, त्यांचा बंगला आहे. मी गेलो, थांबलो, माझा सगळा कार्यक्रम सांगितला. म्हटलं मला उद्या हेमलकसाला जायचंय. ठीक आहे म्हणे. पुढे कसं जाणार तू? म्हटलं स्कूटरवर. अजिबात जायचं नाही म्हणे. अरे म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला, अजिबात जायचं नाही म्हणजे? तू स्कूटरवर जायचं नाही म्हणे. माझ्यापेक्षा सिनियर होते किंचित. म्हटलं मला कारण तर समजू द्या. नाही, रस्ता एकदम बेकार आहे आणि नक्षलिस्ट एरिया आहे, तू काहीच रिस्क घ्यायची नाही म्हणे. यू विल नॉट गो बाय स्कूटर. बरं म्हटलं. मग म्हणजे लोक तुमची कशा प्रकारे काळजी घेतात याचं ज्वलंत उदाहरण आहे ना. एखादा काय म्हणाला असता, हेमल कसाला जायचं ना, रस्ता खराब आहे, जायचं तर जा, नाही तर बस घरी, काही प्रॉब्लेम नाही. यांनी मला जाऊ नाही दिलं. हा दुसऱ्या दिवशी मला स्टँडवर सोडायला आला. ती मला जोपर्यंत गाडी मिळत नाही तोपर्यंत मी ती गाडी पकडली आणि मी ती पकडून मग हेमलकसाला बसने गेलो. म्हणजे बॅकपॅकिंग करताना तुम्ही जर स्वतःला मोकळं सोडलं ना, तर तुम्हाला काय काय मिळेल याची तुम्ही स्वतः सुद्धा कल्पना करू शकत नाही. पुढच्या क्षणी तुम्हाला काय मिळेल,
मला दररोज 5 वाजेपर्यंत माहिती नसायचं की मी कोणत्या हॉस्टेलमध्ये राहणार आहे, कोणत्या हॉटेलमध्ये राहणार आहे, मी काय खाणार आहे, काहीच नाही. नाही, फक्त डायरेक्शन फिक्स झाली होती. शेवटचा कलकत्त्याचा किस्सा सांगतो. तो तर इतका अफलातून आहे की विचारता सोय नाही. सौदीमधला माझा मित्र राहुल गुरव, तो आणि मी सौदीतनं भारतात बरोबर आलो. तो पुण्याला राहतो, मी नाशिकला राहतो. आमच्या दोघांची पॅशन सेम असल्यामुळे आम्ही एकमेकांशी संपर्कात आहोत. 1.5 महिन्यापूर्वी त्यांनी मला सांगितलं होतं की मानकर, तुझं कलकत्त्याचं काम झालेलं आहे. 1.5 महिना आमचं काहीच कम्युनिकेशन नाही. कलकत्त्याच्या दिवशी सकाळी, निघायच्या दिवशी सकाळी मी त्याला फोन केला, राहुल काही होतंय का, झालंय म्हणून समज. झालंय नाही, झालं का ते सांग. त्याने लगेच फोन केला. फोन केला, रॉयनी फोन उचलला, म्हणे असं असं आहे, ये म्हणे तू बिंदास. मी गेलो रॉयच्या घरी. ते शोधत शोधत अख्ख्या कलकत्त्यामधून त्याचं घर शोधलं. गेलो. माझं स्वागत. सिनियर रॉय, नवरा बायको. बायकोचं वय 75, सिनियर रॉयचं वय 80. त्याचा मुलगा अनिंदेव, त्याची बायको आणि त्याची मुलगी, 5 जणांनी स्वागत केलं. स्वागत भन्नाट झालं. ते काय वाईट काय असतं, व्हेरी गुड. तेवढं तरी रसगुल्ला वगैरे सगळं व्यवस्थित झालं. गप्पा सुरू झाल्या. त्या आजोबांना मी आल्याचं इतकं बरं वाटलं की विचारता सोय नाही. साधारणतः पहिल्या 3-4 मिनिटामध्ये तुमच्या लक्षात येतं की आपण सेट होणार आहोत की नाही. पहिल्या 3 मिनिटात तुमच्या लक्षात येतं, आर यू वॉन्टेड हिअर ऑर नॉट वॉन्टेड हिअर. कारण बऱ्याच वेळा ना ऑब्लिगेशन्स खाली लोक हो म्हणतात. आणि ते मी जो माझा रेफरन्स देतो त्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की प्लीज चेक देअर कम्फर्ट. इफ दे आर विलिंग टू होस्ट मी, देन ओनली आय विल गो. आणि आत्तापर्यंत माझ्या आयुष्यातल्या सगळ्या यजमानांना कोठेही कशालाही बला आली असं झालेलं नाही. याचं मेन कारण म्हणजे मी डिस्कशन असं वरच्या लेवलला नेऊन ठेवतो. एकदा मानकर बाबांचं प्रवचन सुरू झालं की विषय संपलेला असतो. समोरचा फक्त ऐकत असतो, कारण त्याने कधीही न ऐकलेलं मी सांगत असतो. दुसरी गोष्ट, तुम्ही सगळेजण जे स्वप्न बघत असतात ना, ते मी एक्झिक्यूट करत असतो. मला इकडे जायचंय, हे करायचंय, ते करायचं, असं बरेचसे लोक स्वप्न बघत असतात. त्यांच्याकडनं काहीच होत नाही. मी ते कंप्लीट करून आलेलो असतो. त्यामुळे माझ्याकडे कथा निर्माण झालेली असते. कथा सांगायचं तंत्र तर आहेच. मी एक्सपर्ट पब्लिक स्पीकर आहे बरं का. हे अमेरिकन इन्स्टिट्यूटनी सर्टिफाय केलेलं आहे. त्यामुळे मी कथा सांगायला लागलो की लोक गुंगून जातात, लोकांना मी आवडायला लागतो. बरं, आपल्या अशा काहीही सवयी नाहीत की जेणेकरून कोणाला त्रास होईल. दुसरी गोष्ट, मी त्या लोकांना विचारतो की तुमचं शहर मी कसं पाहू, काय गाईडलाईन दिल्या. एकदा तुम्ही म्हणजे माहिती घ्यायला सुरुवात केली, लोकांची हेल्प विचारली की यू आर टेकिंग दी सिच्युएशन ॲट अ सेकंड लेवल. एक लक्षात घ्या, कोणताही मागचा पुढचा विचार न करता मदत मागत राहा. तुम्हाला मदत मिळाल्यानंतर 100 युनिट्सचा जर आनंद मिळत असेल ना, तर 1000 युनिट्सचा आनंद जो मदत करतो त्याला मिळतोय. व्हाय नॉट? मिळू द्या त्याला आनंद. खाऊ पिऊ तर घालणारच येतो संध्याकाळी. आणि हळूहळू जर बाय चान्स तुमच्याकडे काही गिफ्ट वगैरे असेल, तर गिफ्टचं पण एक तंत्र आहे बरं का. देऊ की नको असं नाहीच करायचं. गेल्याबरोबर काय खाय प्यायचं आणलेलं असेल, काय वस्तू आणलेली असेल, ती देऊन टाका. डोंट एक्सपेक्ट एनिथिंग इन रिटर्न. अँड व्हेन यू डोंट एक्सपेक्ट एनिथिंग, व्हॉटेवर यू गेट इज इन इन्फिनिटी, इज इन मल्टिपल्स. कारण मी काहीच अपेक्षा केली नाही. मला सकाळी 8 वाजता आजींनी चहा आणून दिला.
मग आजींशी मैत्री. मग आजींना आजी नाही म्हणालो, आई म्हणालो. आई एकदम खुश. मग आईने मला बंगाली जेवण कसं जेवायचं हे शिकवलं. कारण बंगाली जेवणामध्ये एक झोल असतो, एक वरण असतं, नंतर एक लाल कलरची चटणी असते, ती सगळ्यात शेवटी खायची असते. हे मला काहीच माहीत नाही. मी त्या याच्यामध्ये थोडंसं ऐसा नाही खाणे का बेटा, तिला हिंदी येत नाही. आमचं सगळं असंच तुडक्या ह्याच्यात चाललेलं होतं. तिने मला 2 दिवस जेवायचं कसं ते शिकवलं. तिला किती आनंद मिळाला असेल ते बघा. मतलब माँ जी आप त्र्यंबकेश्वर के लिए आ जाओ और आपके बेटे के ऊपर भरोसा मत रखो, डायरेक्ट कलकत्ता से इधर गाड़ी मिलती है, वो पकड़ो, मैं आपको लेने के लिए आ जाऊंगा. कुठेही कसंही इन्व्हिटेशन देऊन मोकळं व्हायचं. हो, कोणी येत तुमच्याकडे. पण आपल्याला इन्व्हिटेशन मिळालं याच्यात मोठा आनंद आहे ना. समोरचा माणूस म्हणतो पाहिजे तेवढे दिवस राहा रे तू माझ्याकडे. कालच घटना झाली. ही पुढच्या आठवड्यात बॅकपॅकिंग करायला चालली आहे जयपूरला. म्हणजे अख्खं राजस्थान बघणार आहे, जसं मी बघितलं तसं. मी 6 महिन्यापूर्वी आम्ही मुन्सियारीला उत्तराखंडात गेलो होतो बॅकपॅकिंग करायला. 16,000 फुटांवर बरं का, जिथे 0 टेम्परेचर वगैरे असतं, जिथे झाडं दिसत नाही, फक्त गवतच दिसतं, तिथे गेलो होतो. आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगा होता विक्रम बापना म्हणून, तो जयपूरचा होता. काल त्याला फोन लावला. म्हटलं काय तुझं लग्न विग्न झालं की नाही? नाही झालं म्हणे अजून. म्हटलं आणू का मुंबई एखादी, मुंबईवरनं महाराष्ट्रात नाही एखादी मुलगी? नको म्हणे इतक्या लवकर नाही. म्हटलं काय चाललं? अशी सगळी चौकशी केली. म्हटलं आंटी आ रही है, इतना ध्यान में रखो. कारण आमचे त्या ट्रेकिंगमध्ये इतके चांगले संबंध झाले होते की विचारताच होई नाही. मतलब आंटी आ रही है 2 दिन के लिए जयपुर में, देखो क्या कर सकते हो. अपने घर रहेगी बोले आंटी. झालं 2 दिवसाचं संपलं विषय. आता हा विषय हॉटेलचा नाहीये. जयपूर इतकं मोठं गाव आहे की जयपूरमध्ये कुणी जयपुरी भेटला तर तो ज्या पद्धतीने तुम्हाला जयपूर दाखवेल ना ते अल्टिमेट आहे. तो जो शेवटचा किल्ला किंवा इकडचा तो पॅलेस किंवा हे ते, लोकल माणसांबरोबर शहर बघा. हे सगळं झालं बंगालमध्ये, कलकत्त्यामध्ये. त्या होस्ट बरोबर दुसऱ्या दिवशी मी गप्पा मारायला सुरुवात केली. बोलता बोलता असं लक्षात आलं की सौरव गांगुलीचा हा क्लासमेट होता 5वी पासून. दोघही जण 10वी का काय जे असतील ते बरोबर पास झाले. दोघही जणांना क्रिकेटमध्ये जबरदस्त इंटरेस्ट. दोघही जणांची कॉम्पिटन्सी लेवल अप टू कॉलेज सेम होती. सौरव गांगुली त्याला बॉलिंग करायचा नेट प्रॅक्टिसमध्ये. छान म्हटलं तू फारच मोठा माणूस दिसतो रे. हल्ली आहे का ओळख काही? नाही, हल्ली सोडून दिलं. तो वो बहुत बड़ा हो गया बोले, और जब से वो ममता के पास गया ना तब से मैंने उसको छोड़ दिया है. अरे ममता हा इतका टेरिफिक पॉइंट आहे वेस्ट बंगाल मध्ये की काही विचारताच होय नाही हो. म्हटलं मग ठीक है. बोले मानकर एक काम करो, आज अपन शाम को तो इधर उधर जाएंगे, लेकिन तुम कल सुंदरबन मत जाना. म्हटलं का? म्हणे कल मेरी कंसर्ट है. आईला म्हटलं हे काय नवीन कंसर्ट आहे? हाँ बोले मैं गाना गाने वाला हूँ. म्हटलं म्हणजे तू स्टेजवरून गाणं म्हणणार आहे? हो म्हणे. मग मी त्याचा DNA चेक करायला घेतला. 17 वर्ष त्यांनी शास्त्रीय संगीत केलेले. 17 वर्ष उत्कृष्ट गाणं गात होता. म्हटलं एक काम करेंगे, तुम जब कल रिहर्सल के लिए बैठ जाओ तब आपका रिकॉर्डिंग करेंगे. कुणाचेही फोटो काढले, कुणाचेही रेकॉर्डिंग केलं, कुणाची क्लिप एडिट केली. समोरच्या माणसाला इतका आनंद होतो की विचारता सोय नाही. हे मला कळलेलं आहे. त्यामुळे सकाळच्या त्याच्या रिहर्सलचा व्हिडिओ दिला मी युट्यूबवर टाकून. बंदा खुश ना. हा खुश झाल्यामुळे संध्याकाळी जिथे त्या देवीसमोर जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये प्रवीण वासुदेव मानकर त्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट झाले. आणखीन 4 मैत्रिणी. ती मैत्रीण संध्याकाळी घरी घेऊन गेली. खाना खाके जाव. ते सगळं झाल्यानंतर तर असे भारी भारी लोक भेटत असतात. शेवटच्या दिवशी तर त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. पण मी त्या आईंना सांगितलं, म्हटलं उद्यापासून मी फिल्म फेस्टिवल अटेंड करणार आहे आणि तुमच्या घरापासून माझं थिएटर हे 19 किलोमीटर आहे.
पण 19 किलोमीटर स्कूटरवर प्रवास करायला मला 1.25 तास लागणार आहे म्हटलं. जायचे 1.25 तास, यायचे 1.25 तास, 2.5 तास माझा एक सिनेमा जाईल म्हटलं. म्हणून तुम्ही मला जाऊ द्या आता कलकत्त्याला, कारण ते कलकत्त्याच्या आउटस्कर्ट्सला होते. त्या एरियात गेलो, हॉटेलची चौकशी केली. हजरा एरियामध्ये 2000 रुपये पर डे च्या खाली रूम मिळत नाही. काली मातेपासून 5 मिनिटाच्या अंतरावर, पण थिएटर्स पण तिथेच आहेत. मग महाराष्ट्र सदनात गेलो. महाराष्ट्र सदन, महाराष्ट्र निवास. ह्या महाराष्ट्र निवासाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ते पाटणकर नावाचे गृहस्थ माहिती आहे का तुम्हाला, की जे ज्यांनी त्या भोपाळच्या गुहा वगैरे शोधून काढल्या आहेत, त्या पाटणकरांच्या हस्ते वगैरे काहीतरी त्याचं उद्घाटन काहीतरी झालंय. ते पाटणकरचं नाव मला, ते पाटणकर माहितीच होते. म्हटलं अरे 100 वर्ष झाली, इतकी मोठी वास्तू, मोठमोठ्या रूम्स, मोठी डॉर्मेटरी. त्यांनी सगळे ते रेट सांगितले. तुम्हाला एकट्याला राहायचं असेल तर 1000 रुपये लागतील. म्हटलं सगळ्यात कमी किमतीचं काय ते सांगा. म्हणे तुम्हाला एक सांगू का सर, तुम्ही डॉर्मेटरीमध्येच राहा. म्हटलं पैसे किती घेणार ते बोल. 350 रुपये घेईन म्हणे. म्हटलं ठीक आहे. पुढचे 6 दिवस मी महाराष्ट्र निवासच्या डॉर्मेटरीत राहिलो. धमाल आली. अख्ख्या डॉर्मेटरीमध्ये एकटाच मानकर. म्हणजे आपण जसे छोट्या रूम मध्ये 2 जण राहतो ना, तर इथे प्रचंड मोठ्या रूम मध्ये मी एकटाच राहत होतो. त्यामुळे प्रायव्हसी मिळाली. अशी काही धमाल आली. आणि ऑल ऑफ अ सडन मग मी रस्ते खराब असल्यामुळे माझे ते सगळं कॅन्सल केलं. फॉर्च्युनेटली मला 29 नोव्हेंबरपर्यंत सगळ्या कलकत्ता ते नाशिकच्या गाड्या बुक होत्या. एक विंडो ओपन होती, 4 तिकीटं फर्स्ट क्लासची. मुलाला सकाळी 6 वाजता जागं केलं. म्हटलं 4 तिकीटं दिसत आहेत, एक तिकीट छाप. 1.5 मिनिटामध्ये माझ्या हातामध्ये ते होतं. मी गाडीत टाकली आणि इकडे निघून आलो. अशा पद्धतीने मी आत्तापर्यंत ह्या सगळ्या ट्रिपमध्ये 55 गावं बघितली. म्हणजे मी गावांची लिस्ट करून आणली आहेत. तर सगळ्यात जास्त गावं मी महाराष्ट्रात बघितली आहेत. 27 गावं महाराष्ट्रात बघितली आहेत. MP UP मध्ये 6 गावं बघितली आहे. बिहारमध्ये 9 गावं बघितली आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये 12 गावं बघितलेली आहे. थोडक्यात महत्त्वाचं, जोपर्यंत तुम्ही स्वतःला मोकळं सोडत नाही तोपर्यंत शक्य नाही होत हे करणं. आत्तापर्यंत तुम्ही माझा त्रास सहन केला, 1-1.5 तास, काही हरकत नाही. आता तुम्ही मला प्रश्न विचारायला हरकत नाही. एकंदरीत माझा हा सगळा प्रवास अत्यंत उत्तम, अत्यंत यशस्वी झाला. एक्सेप्ट I have to cut short. But abortion is the name of the game. तुम्ही तुमचं अपत्य कधी अबॉर्ट करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. सगळ्या प्लॅनमध्ये मी एक्झिट्स पेरून ठेवले होते. पडलो, धडलो, कुठून एक्झिट घ्यायचा. पहिला एक्झिट होता गडचिरोली. 20 दिवस मला काहीच झालं नाही. मी नुसतं आनंद उपभोगत होतो. भीती पलटीकडचा आनंद उपभोगत होतो. नक्षलवाद्यांच्या प्रदेशामधनं, जंगलामधनं मी 3दा प्रवास केला. आत्ता येईल मग येईल, आत्ता येईल मग येईल, कुणीही आलं नाही. पण जे जंगल बघितलं ते महाराष्ट्रात ह्या बाजूला कुठेही बघायला मिळणार नाही. इतकं घनदाट जंगल, सुंदरबनचं जंगल तर वेगळंच होतं. दुसरा लॉजिकल एक्झिट माझा कलकत्ता होता. कारण नाशिकला परत यायचं असेल तर गडचिरोलीमध्ये येता येतं. पण नंतर तुम्ही हे सर्किट कंप्लीट केल्यानंतर जेव्हा इथे असाल तेव्हा इथनंही परत येऊ शकता किंवा इथनं खाली जाऊ शकता. ओके. तर मग मी तिथे विचार केला की झाला तेवढा आनंद भरपूर झाला. गाडीने एकदाही त्रास दिला नाही. अर्जाची नवीनच गाडी होती त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. गाडी 125 cc आहे, पण इतकी पॉवर आहे की विचारता सोय नाही. टू सम एक्सटेंट मी दख्खनच्या पठारावरनं प्रवास करत होतो. माझ्या अंदाजाने दख्खनचं पठार म्हणजे सह्याद्रीची रांग आणि हिमालयाची रांग, याच्यामध्ये जे पठार आहे, तुम्ही बघा ना, आपण जसं जसं उत्तरेकडे जातो खूप वेळ आपल्याला डोंगर दऱ्या वगैरे काही लागतच नाही. त्या सगळ्या परिसरामध्ये होतो. त्यामुळे आरामशीर प्रवास झाला. अर्थात डोंगर दऱ्याचा काही फरक पडत नाही. माझ्या एक लक्षात आलं आहे की परसिव्ड भीतीपेक्षा
म्हणजे सायकल पंक्चर होईल म्हणून सायकलिंगच करायचं नाही, हे जेवढं चुकीचं आहे तेवढं आपली स्कूटर पंक्चर होईल म्हणून स्कूटरवर फिरायचं नाही, तेच तेवढं चुकीचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा बाब म्हणजे आयुष्यातली जो काही आनंद आहे तो भीतीच्या पलीकडे आहे, भीतीच्या अलीकडे नाही. 99% जनता भीतीमुळे तो आनंद उपभोगू शकत नाही. म्हणून मी जसं म्हणालो शेवटी की मला जे करायला आवडतं ते मी भरपूर करतो. घरच्यांना कदाचित त्रास होत असेल पण त्याचा मला नाईलाज आहे. माझी आई इथे बसलेली आहे, माझी मावशी आशा मावशी आहे ती बसलेली आहे, उषा मावशी आहे, भाऊ लहान भाऊ त्याची बायको जया, अर्चा आणि सौभाग्यवती इथे आहेत. यांचे सगळ्यांचे मी आभार. थँक्यू.